आपण 3 दिवसापासून अद्वैताचा अर्थ पाहतो. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे एक आणि द्वैत म्हणजे दोन. 3 दिवसापासून आपला तोच अर्थ झाला. अद्वैत म्हणजे काय? कारण ज्या वेळेला भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की माझ्या भक्ताला अशी अशी स्थिती प्राप्त होते, म्हणजे ऐकत स्थिती प्राप्त होते, म्हणजे परमात्मा स्थिती ज्याला म्हणतात, परमात्मा ज्याला म्हणतात, ब्रह्म ज्याला म्हणतात, अशी ब्रह्मस्थिती जी प्राप्त होते म्हणजे ऐकत स्थिती तो येतो. म्हणजे आता तो संपूर्ण काय जगामध्ये स्वतः आपल्यालाच पाहतो की हे संपूर्ण जे जे भेटे भूत देते माणी जे भगवंत, पण स्वतःला ओळखून पहिला स्वतःला ओळखतो मी कोण आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला गुरुत्व जातो आपण त्या टायमाला प्रथम प्रश्न विचारत असतो की मी कोण. आणि आपली आता ओळख झाली, जोपर्यंत आपली ओळख होत नाही ना तोपर्यंत दुसऱ्याला किती जरी ओळखलं तरी आपल्याला फायदा होऊ शकत नाही. ज्यावेळेला आपण आपल्याला ओळखतो, तू आपणापी पाहिजे, स्वतःला ज्या टायमाला आपण ओळखतो ना त्यावेळेला आपण दुसऱ्याला ओळखू शकतो. जोपर्यंत स्वतःची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला किती जरी ओळखलं तरी त्याचा काही फायदा होऊ शकत नाही. बरेच जण असे म्हणतात माझी आमदाराशी ओळख आहे, माझी पंतप्रधानाशी ओळख आहे, माझी मुख्यमंत्र्याशी ओळख आहे, तर ते काही उपयोग नाही जोपर्यंत तू स्वतःला ओळख नाही. अर्जुना तू आपण पेनी नशी बरी या गौरवा ते स्वरूपाशी हा विस्मय आमाशी पुढत पुढते. तू तर स्वतःला ओळखत नाही आणि या गौरांना मी मारी, मी त्यांना तलवार कशी लढू, मी त्यांना लढू कसं यांच्या बरोबर, मी यांना कसं काय मारू. तू स्वतःला ओळखणार नसल्यामुळे काय झालेला हा घोटाळा. तू धरून येते अभिमानात जी ठिसुळी शेर जाते.
म्हणून हे मारते मरते असे तू म्हणशी. म्हणजे तू तुझी दृष्टी काय केलेली आहे, तू देहावरती ठेवलेली आहेस आणि त्यामुळे तुला अहंकार वाढलेला आहे की मी कोणतरी आहे. पण तो तू नाही आहेस, तू ब्रह्म आहेस, तू आत्मस्वरूप. आणि ऐकूच आहे, अद्वैत तू एकच आहे, तुझ्यापेक्षा दुसरा कोणी वेगळा नाही. तर वेगळा असेल तर तू लढाई करू शकतो ना. आता या आकाशामध्ये जर एखादी आकाश आहे, ही पोकळी, ही जी पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये जर एखादा म्हणला की मला लढाई करायची आणि त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि तुला असा लढाई करत बसला तर काय होणार आहे, त्याचाच हात उठणार आहे, पण कोणी मारणार आहे का त्याच्यामध्ये. तसं आहे की जशी पोकळी आहे, जसं आकाश आहे, तशी पोकळी आहे फक्त, बाकी तर काहीच नाही त्याच्या व्यतिरिक्त. स्वामी विवेकानंद म्हणतात की ते हवा आणि आकाश याच्या व्यतिरिक्त काही आहेच नाही. आणि आपल्याला काय काय दिसतं का बरं असं. स्वामी विवेकानंद म्हणतात आकाश आणि वायू याच्या व्यतिरिक्त जगात दुसरं आहेच नाही काही. मग आपल्याला का असं दिसतं, माणसं दिसतात, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, असं का. माया आडवी आली आपल्याला. माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे, येतो संपत्तीचे वारे, येतो संपत्तीचे वारे, सातो खरा कोण आहे, आपण खरे आहोत, कधी ओळखले आहोत. आत्मस्वरूपाने ओळखायचंय, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. आणि ही ओळख फक्त एक साधूच करून देऊ शकतो. म्हणून साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. साधू शिवाय आपल्याला ही गोष्ट कोणी म्हणजे आपली आपल्याला जर ओळख करून घ्यायची तर फक्त एका साधू. बाकी तुम्हाला देव देवता आपण तमून जे ओळख करून घ्यायची असेल ना, त्याला म्हणजे वेगळे ते त्यांना गुरु मंत्र तंत्र उपदेश गुरु घरोघरी गुरु आहे काय ते देतील तुम्हाला ही ओळख करून. पण आपली जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर फक्त साधूला शरण जाऊन काढणार आहे. आणि जोपर्यंत आपली आपल्याला ओळख होत नाही, बाकी तर कितीही जर तुमची ओळख असली तर ती काही कामाला येणार नाही. कारण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही जर बाकी त्याच्या सगळ्यांच्या ओळखी आहेत, पण तू जर स्वतःला तू जर ओळखलं नसेल तर त्या ओळखी तुझ्या काय कामाचे. आणि मग ओळख जर करायचीच असेल, ओळख करूनच घ्यायची असेल तर एका साधूची केली पाहिजे. तुका म्हणे देव दाखवली दृष्टी, कुठल्या साधूची ती पण. तुका म्हणे देव दाखवली दृष्टी, तया सर्वे भेटी थोर पडली. बरेच जर म्हणतात विलय पुण्य केलं, विलय पुण्य केलं, ते सगळं काढी लागणार तुला पुण्याला, जोपर्यंत साधूची भेट होत नाही तोपर्यंत. तिथे तुकाराम महाराज काय सांगायचं, तुका म्हणे देव दाखवली दृष्टी, जो आपल्या दृष्टीने जो देव दाखवतो. पण प्रथम काय करतात साधू, आपल्या दृष्टीने दाखवतो तेव्हा आपल्याला दृष्टीने दिसणार आहे. ते अहंकार प्रमाण आहे ना. मार्ग दावून गेले आणि दयाने संतते तैसे संत जगी क्रिया करून दाखवतात. ते स्वतः पहिली क्रिया करून दाखवतात, मग आपल्याला कळतो देव. जोपर्यंत साधू आपल्याला क्रिया करून दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला देव कदापि भेटणार नाही. मग कुणाच्या गाठीभेटी असल्या पाहिजे, आपल्याला कुणाची ओळख असली पाहिजे. तुकाराम महाराज तुका म्हणे देव दाखवलं दृष्टी, तया सेवे भेटी थोर करून. जर आपल्या डोळ्याला जर आपल्या दृष्टीला, दृष्टी म्हणजे ह्या दृष्टीने, आणि म्हणून तर फजिती झाली सगळी, या दृष्टीने सगळे देव बघायला चालले. म्हणून या दृष्टीने आपल्याला भगवंत बघता येणार नाही. बघितलं असतं तर दर बघितल्या दृष्टीने सगळं नाशवंत आहे. मग तुम्ही मूर्त्या बघितल्या, तुम्ही जप तीर्थाटन बघितली, काही केली तर ते सगळं नाश पावणार आहे. जे जे दृष्टीला दिसतं, आकाराला जेवढं दिसतं तेवढं सगळं नाश पावणार आहे. रामाचे कृष्णाचे अवतार आले आणि गेले, ध्यानी आले आणि गेले की नाही, मग ते राहिले का आता. मग त्यांना ओळखायचं का, त्यांच्या आतमध्ये जो देव आहे त्यांना ओळखायचं आहे. कारण भगवंताच्या समोर, कृष्णाच्या समोर गवळणी होत्या ना, तरी भगवंत काय म्हणायचे,
ओळख मला राधे, ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. का बरं? देव होता ना त्याच्या समोर, गवळणीच्या समोर देव होता ना, ज्याला आपण देव देव म्हणतो मग तो देव होता ना, मग तरी पण भगवंत म्हणतात समोरच आहे तरी म्हणतात ओळख राधे मला, ओळख मला राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. का बरं? भगवंत समोरच आहे, ज्याला आपण देव समजतो तो देव आहे की नाही तिच्या समोर, तरी म्हणतात की ओळख. म्हणजे कुणाला ओळखायचं आहे? भगवंत सांगतात अगं राधे, या माझ्या ह्या शरीराकडे जाऊ नको, हे शरीर माझं आज नाही उद्या नाश पावणार आहे, पण जे नाश पावणार नाहीये, जे तत्व आहे तुला पण जे चालवतं मलाही चालवते, ते तत्व म्हणजे भगवंत आहे, तुला आणि मला दोघांनाही चालवणार आहे. म्हणून गुरुनी आणि ज्या टायमाला गुरु शिष्य ज्या टायमाला गुरुच्या समोर येतो त्यावेळेला गुरुलाही वाटलं पाहिजे की माझ्या आतमध्ये जे तत्व आहे तुझ्याही आतमध्ये जे तत्व आहे त्याला गुरु म्हटलेले, त्याला सद्गुरु म्हटलेले. आणि जर अर्ज म्हणत असेल की मी त्याला दिलं शिष्य म्हणून जर समजत असेल तर मात्र अजून त्याला सुद्धा त्याची जाणीव झालेली नाही त्या तत्वाची. त्यालाही वाटलं पाहिजे ज्या वेळेला गुरुंच्या समोर ज्या टायमाला शिष्य येतो त्या टायमाला त्यांनी सुद्धा त्याला ब्रह्ममूर्ती पाहिलं पाहिजे, तेव्हा बरोबर आहे. नाही तो म्हणा या 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 आमचे शिष्य आले, आमचे शिष्य आले. गुरु शिष्यपण तुकाराम महाराज प्रमाणे आपल्या पदार्थ नाही सांगायचं, गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षणाचे, हे लक्षण गुरु शिष्य मांडणं हे लक्षण अधमाचं आहे. तेवढी मोठी पदवी दिली, अधम लक्षण नाहीये, हे धर्माचं लक्षण नाहीये. म्हणून गुरु शिष्य वेगळा आहेच नाही काय, फक्त काय झालेलं आहे, फक्त एकाने दुसऱ्याला समजावून सांगणं, दुसऱ्याने एकमेकाला समजावून सांगणं, त्याच्यासाठी ही सोय केलेली आहे गुरु शिष्य म्हणजे. हे बसले आता ताटून सगळे या आम्ही गुरु आणि तुम्ही शिष्य, काय आता कधी डोक्यात येतं. मग आपल्या पदात काय पडणार आहे सांगा बरोबर. तर ह्यांनीच आपल्याला जर समजून दिले नाही जे गुरुच्या ठिकाण राहिला आपण शिष्य म्हणाल, मग आपण गुरु होणार कधी. आता इथे परत प्रश्न पडणार तुम्हाला, गुरु म्हणजे तत्व आहे ते म्हणायचं, ते लक्षात घ्या. जे तुम्हाला चालेल हे शरीर कोणाच्या सत्य पूर्ण होईल, म्हणजे एकाच्या शरीरासाठी म्हटलंय का प्रत्येक जेवढी शरीर आहेत जगामध्ये विश्वामध्ये त्या शरीराला चालवणारं जे आत्मतत्व जे सत्ता आहे ते आत्मतत्व ते म्हणजे देव आहे, ते म्हणजे ब्रह्म आहे. हे शरीर म्हणजे नाही. बाबासाहेब म्हणायचे हे नाशिवंत नाशक शरीर कधी गुरु होऊ शकत नाही. इथं सगळे वठाळे झालेले आहे. मग काय झालेलं आहे, हे काय आपल्याला कळून देत नाही, समजून देत नाही. गुरु गुरुच्या ठिकाणी आणि शिष्य शिष्याच्या ठिकाणी शेवटपर्यंत तेच राहणार. मग परत या परत आणि एकमेकाच्या बोकांडीवर बसायला परत हेच चाललंय सगळं. समजू नको द्यायला. अरे बाबा ठीक आहे, तुला आता समजून घेण्यासाठी आपले गुरु शिष्य आपण खेळ खेळण्यासारखं खेळू, पण मात्र आता तू मात्र माळ घातली, तुला तो अनुग्रह दिला, आता तुझ्यात माझ्यात काही फरक नाही, तू आणि मी एक. असं त्याला समजून दिलं पाहिजे. तेव्हा मग तू कुठेतरी हे करायला लागेल ना, तयारी करायला की मी कोण आहे, मी कोण आहे हे समजायला लागेल ना. हे जर आपल्या ठिकाणी जर राहिले तर शेवट करून तसेच राहणार आहे. कधी ते विचार करणार आहे आपला मी कोण आहे म्हणून, ते शेवट करून म्हणणार मी आत्माराम आहे, मी तुकाराम आहे, मी सकाराम आहे, हेच राहणार आहे. आणि तू सकाराम नाहीये, तू तुकाराम हे तुझ्या देहाला नाव ठेवलेलं आहे तुकाराम सकाराम. तू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे. ही सगळी चालवणार
जाणवणार की सत्ता तू आहेस. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे म्हणजे आपण जी सत्ता ओळखणार आहोत ती सत्ता मी आहे आणि माझ्यामुळे विश्व चालतंय असं गुरु आपल्याला कळून देतात. त्याला सद्गुरू म्हटलेलं आहे. इकडे शिष्य एकीकडे आणि गुरु एकीकडे. कधी कळायचं आपल्याला? आपणासारखी तर गणित तात्काळ म्हणजे काय? त्यांनी जे जाणलेलं आहे ते आता तू तेच आहे हे सांगायचंय त्यांना. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणं ही सत्ता आपण आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय नारी त्या नामाच्या जोरावर त्या तत्वाच्या जोरावर सूर्याला थांबू शकते एवढी ताकद निर्माण होते तिच्यामध्ये. का निर्माण होते ताकद? तसे सद्गुरू तिला भेटलेले असतात. काही आजपासून तुझ्यात माझ्यात काहीच फरक नाही. तुझे जे तत्व तुला नांदवतंय तुझ्यामध्ये नांदतंय तेच तत्व माझ्यामध्ये नांदतंय. बस एवढं तुला मला फक्त ओळख करून द्यायची. आणि त्या जोरावरती तुम्ही सूर्याला थांबवलं होतं. नाही तर आम्हाला नुसतं जर सांगितलं हा गुरु आणि तो शिष्य मध्ये आम्ही कधी ताकद निर्माण व्हायची आपल्याला सूर्याला थांबवायची होईल. आहे ना आपल्या भारत संस्कृतीमध्ये आपल्या भारत हिंदू धर्मामध्ये एका स्त्रीने सूर्याला थांबवलं होतं ना. कोण कोण होती ती? चांडिल्य का सावित्री? तिने सूर्याला थांबवलं नाही. तिचा जो नवरा तो चांडिल्यच ना. तिच्या अंगातून पूर्ण वाहत होता आणि त्या एका ऋषीला धक्का लागला आणि त्या ऋषीने शाप दिला. आता हे ऋषी असे शाप द्यायला तर आपल्याला भेटत आपला कधी उद्धार व्हायचा? अशी शाप नाही जर बाबा लोक भेटले आपल्याला आपला उद्धार होईल. आपणासाठी करतात का? शाप तिला डायरेक्ट केली. म्हणजे सूर्य उगवण्याच्या तुझा सूर्य उगवण्याच्या अगोदर तुझा नवरा मरेल म्हणून. ती म्हणलं कसा सूर्य उगवतो मी बघतो. 3 दिवस सूर्य उगवून गेला नाही. मग सगळी जेव्हा ती सगळी धावाधावी चालू झाली. जसं कधी धावता ती माहितीये का? ज्या टायमाला म्हणतात त्यांना पार आली त्याच्या नाकात वर जातं नाकात पाणी तेव्हा धावाधावी होती. आपल्याकडे पण असंच चाललंय आता. एखाद्याला खून झाला पार हा रक्त बंबळ होतो हे होतो तेव्हा मग पोलिसांची धावाधावी असते. काय झालं यांना कळतं बरं का तिकडे काय झालं इथे. पण हे सगळे त्या टायमाला जमा होतील ना तेव्हा नंतर येणार इकडे बघायला काय झालं. त्याला माहिती आहे त्यांना. आम्ही तर या पब्लिक मध्ये जर पटकन गेलो तर इथं बसत असतो म्हणतात काय खरं काहीतरी म्हणून म्हणले नको आधी नाही अगोदर नाही जायचं. सगळं माहिती असतं त्यांना. तसं यांना सगळं माहिती असतं. पण नंतर मग आले म्हणजे आमच्यामुळे झाला आता दाखवायला. मग बाई म्हणले बाई तुझ्या तेव्हा नवऱ्याला ना थोडंसं आम्ही काय करा तुला जिवंत करा थोडंसं मिळण्यासारखं कर फक्त मरू द्या त्याला आम्ही परत जिवंत करणार. कारण ऋषीला शाप आहे ना तो शाप खरा ठरावा लागतो आणि देवाला करावा लागतो शाप खरा ठरावा लागतो. काय करणार ना त्याला सांगितलं बाबा ठीक आहे मग थोडा वेळ मरावं लागेल त्याला. परत जिवंत केला. कारण पुढचं आयुष्य असतं ना काय होऊन होणार आहे. पुढचा जो आयुष्य मिळणार होतं त्याला ते आता दिलं देवाने बाकी काही नाही. तुम्हाला वाटेल ना कसं काय त्याला जिवंत केलं तर असं त्यांना समजतं त्यांच्या बुद्धी चातुर्याने त्यांना त्या आत्मज्ञानाने ज्ञानाद्वारे कळतं की पुढचा आपला त्याला जन्म आहे तो बात करणार तो आताच भोग केलं जिवंत. सांगायचं तात्पर्य असं तरी ज्ञान शक्तीने पाडे अद्वैती का थोपडे असे सामर्थ्य असे चोपडे. ज्ञानी ज्ञानामध्ये ताकद काय नामामध्ये ताकद काय ती सांगायची. पतिव्रता होती ती पतिवरती ताकद दाखवली. आणि जिला मला सांगा जर पतिव्रता जिला समजून घ्यायचंय तिने काय करायला पाहिजे? कुणाची सेवा करायला पाहिजे? पतिव्रता म्हणून तिला पतिव्रता मी आहे असं तिला सिद्ध करायचंय तिने काय करायला पाहिजे? पतीचीच सेवा करायला पाहिजे. काय म्हटलं मी? पतीचीच चकारात्मक. हा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पण तिला पतिव्रता जर सिद्ध करायचं असेल तर तिला काय करावं लागेल? तर तिला पतीची सेवा करावी लागेल. तसं ह्याला भक्त म्हणून जर सिद्ध करायचं असेल तर त्याला काय करावं लागणार आहे? सद्गुरूची सेवा करावी लागेल. पण सेवा कळली पाहिजे आपल्याला कळून करायची. नाही कळली तर मग दुनियाभरचं अवघड आहे. काय सेवा करायची? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. प्रश्नरूपी सेवा करायची फक्त. मग त्याच्यातून सगळं मिळणार. मला सांगा एखादं जर दुकान तुमच्या नावावर केलं त्या दुकानातल्या वस्तू कोणाच्या? आपलेच ना. मग तसं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न प्रश्न जर विचारले तर त्याचं उत्तर आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे.
मग कशाला बाकीचे धंदे करण्याची काही गरज आहे का काय? ते बरोबर करणार आहे आपल्याला, ते समजून देणार आहे आपल्याला काय करायचं आणि काय करू नये. म्हणून जर आपल्याला ते कळतं काय तद्विधी प्रणिपाते परिप्रश्न सेवया, साधूकडे जर जायचं असेल तर आपल्याला साधूला काय करायचं? प्रश्नरूपी सेवा करायची. आणि बाकीची जी आराम असेल ती सेवा करायची नाही असं नाही का आपल्या आई वडिलांची आपण करत नाही. तसं जर त्यांना ज्याला मला गरज वाटेल ना तेव्हा तर नक्कीच करायची. का करू? पण नको तेव्हा ती सेवा करत असेल काय गरज आहे? गरज असेल तेव्हा ठीक आहे. मग काय सेवा करायचं? विधी प्रणिपाते परिप्रश्न सेवया, सेवा प्रश्नरूपी सेवा करायची. मग प्रश्न केल्यावरती मग ते आपल्याला कळून देतात की तू कोण आहे. मग सेवा म्हणजे प्रश्न काय विचारायचा? मी कोण आहे. मग ते तुम्हाला कळून देणार तुम्ही कोण आहे कोण. जर एका भगवंताला जर जाणलं नाही आणि सगळ्या जगाला आपण जरी जाणतोय तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि एका भगवंताला जर जाणलं तर मात्र बाकी कुणालाही जाणलं नाही तरी हरकत नाही. पण आपलं उलट आहे, आपण सगळ्या जगाला जाणतोय पण ज्याला जाणायचं त्याला जाणत नाही. त्याला जाणा ना, त्याला जाणलं की तुम्हाला संपूर्ण जग जाणण्यासारखं होणार आहे. बापाला जाणले की बापाच्या घरातलं कुटुंब जाणण्यासारखं आहे. पण गोष्टी जर हा बापाचा मुलगा, हा बापाची आई, हे बापाचा एका त्याला जाणण्यापेक्षा बापाला जाणा ना. मग त्याच्याबरोबर ते त्याच्या आपल्या आठवडे जाणले जाणार आहे. आपण एकाला जाणारा बोलतो, येतो का लक्ष त्याच्याला? सोमवार आले की माझा देव वेगळा, मंगळवार आला का हा देव माझा, बुधवार आला की तो देव माझा. अरे त्याला कुठे उत्पन्न केलं त्याला पकडा पाहिला. तुम्ही पाणी घालता एखाद्या झाडाला, ते खाली मुळाला घालता, खाली मुळांना घालता का असं वरून टाकता असं पाणी झाडाला कसं टाकतं पाणी? मुळा टाकतं ना. मूळ पकडलं पाहिजे ना. आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो मुन्सिपालिटीच्या मुंबई शाळेमध्ये तर तो शिपाई असतो ना त्यावेळेला शिपाई म्हणे की आम्ही बघायचो असं ज्यावेळेला मध्ये सुट्टी झाली की खाली पोरं यायचे. म्हणजे आम्ही पण पोरं म्हणजे आम्ही ते मैदानामध्ये खेळत तेव्हा हे काय करायचं माहितीये का? ते पाणी ते असं पुढं असतं पाणी असं पिचकारी मारण्याचं ते झारी. हा झारी कोण बोललं? झारी. तर ती झारीने असं वरून पाणी टाकतं ते. त्याचं उत्तर आता आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होते. काय सुरुवात त्याची? म्हणून जाणते गुरु भजिले मग ते कृत कार्य व्हायचे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होते. म्हणजे त्यांना इथं असं म्हणायचं तुम्ही मुळाला पाणी घातलं पाहिजे. मुळाला पाणी घातलं की वरची झाडं फुलं वगैरे फांद्या वगैरे ते ऑटोमॅटिक येणार आहेत. आपण एकाला पाणी घालतो, कुठं पाण्याला घाल, कुठं फांदीला घाल असं चालतंय का? तशीच आपली परिस्थिती चालली नाही. बरं आता आपल्या मला एक सांगा, ज्या वेळेला एखादी मुलगी लग्न करायच्या अगोदर समजा तिला कोणतरी म्हणते हा तुझा नवरा, हा तुझा नवरा, हा तुझा नवरा. आता तिचं जर लग्न झाल्यावरती ते ऐकून तरी येईल का? म्हणजे पहिली चप्पल काढली म्हणजे मी लग्न केलेलं एका उभं. आणि आपलं जर लग्न होऊन जर आपण जर एखाद्याला आणि जर कोण म्हणत असेल ती जर मुलगी म्हणत असेल हा माझा नवरा, हा माझा नवरा, तर ती बावळट म्हणतील लोक, मूर्ख काय म्हणतील. एकदा झाले ना तुझं लग्न, कळतंय ना? तसंच चाललंय. आपण सद्गुरू केलाय, आपल्याला देव ओळखून दिलाय तरी चाललंय आपल्या. सोमवार आला की चला शंकराला, मंगळवार आला की चला गणपतीला, चालेल. ज्या मुलीला तसं जर आणि आपला नवरे वेगवेगळे चालणार नाही तसं आपल्याला आपण वेगवेगळे नवरे आपल्या म्हणजे देव चालतील का? सांगा बरं मला. नको का कळून घ्यायला? तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे याचं आपल्याला कळून दिलेलं आहे. आणि त्याच्या संबंधाने जे बाकीचे आहेत ते जसं मूळ सिंचन शाखा पल्लव संतोष हे मूळ आहे. अधिष्ठानाचं आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. मग बाकीचं ऑटोमॅटिक होतं. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तार माझा मी. त्या बात एकदम परफेक्ट प्रमाण. सोम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो माझा मी. जगी विस्तारलो माझा मी म्हणजे मीच विस्तारलो. हे वेगळं नाही काही. तुम्हाला उदाहरण सांगू का? मी म्हणजे मीच कसा विस्तारलो. ज्या वेळेला आपल्याला रात्री झोपलो आपण बरं का, आणि झोपल्यावरती आपल्याला स्वप्न पडले की आपल्या पाठीमागे 100 घोडेस्वार मागे लागलेले आहेत. काय प्रमाण आहे तुमचं? सोम माझे नाव ब्रह्मपुरी राहणे,
जगी विस्तारलो माझा मीची. म्हणजे स्वतः हे जग जे आहे ना ते जग नाही आहे, ही माणसं पशु पक्षी प्राणी नाहीये, मीच आहे. तर कसा, एक उदाहरण सांगतो, लक्ष द्यायचं तुझ्या. रात्री आपण झोपलेलो आहोत, शांत चित्त नाही का, रात्री आम्ही झोपलेलो आहोत, मी झोपलो समजा, आणि माझ्या पाठीमागे 100 घोडेस्वार लागले. किती? 100 घोडेस्वार. आता ते 100 घोडेस्वार, परत 100 घोडे, 100 तलवारी असं आपल्या पाठीमागे लागलेले आहे, बरोबर. म्हणजे 100 100 100 300 बघा. ते स्वप्नामध्ये 300 ते खरोखरचे आपल्या पाठीमागे लागले का आपली काही स्वप्नामध्ये ती कल्पना आली आहे, बरोबर ना. मग ते 100 जे झालेले आहेत ते 300 झालेले कोण झालेलं आहे? आपणच झालेलो आहे. तसा हा जो विस्तार आहे, लक्षात आलं ना दृष्टांत तुमच्या का? परत सांगू, रात्री आपण झोपलेलो आहोत, आपल्याला स्वप्न पडलंय माझ्या पाठीमागे 100 घोडेस्वार लागलेले, हा 100 घोडेस्वार, आणि त्या 100 ते घोडे 100 घोडेस्वार म्हणजे ते पुरुष, आणि 100 घोडे, त्याच्या 100च्या हातामध्ये 100 तलवारी. किती झाले मिळून? 300, बरोबर आहे. हे 300 कोण झालेले स्वप्नामध्ये? आपणच झालेलो आहे. म्हणजे ते वेगळे आपल्यापेक्षा वेगळे नाही, बरोबर. पण जागे झाल्यावर ते असतात का? म्हणजे झोपत असताना आपल्याला ते 300 दिसतात, बरोबर. इथे या ना जागा या, अहो या काय हुशार माणसं जरा पुढे बसली ना, मी जरा आपल्याला थोडंसं म्हणजे कुठं चुकलं काय झालं सांगू शकतो ना, चुकू शकतो बरं का. काय असं नाही, आपल्याला काय शहाणं समजायचं नाही, आणि अशी आम्हाला पण शिकवणारी काही माणसं आहे तिथं आपल्याला सांगणाऱ्याची. बाबा तुम्ही स्वतःला शहाणं समजू नका, नाही तर उगच आणि तुम्ही चढत जा की आमचं वांद होईल, तेव्हा जास्त चढायचं पण नसतं. मग असं कोणी शाणे जाणं उलट शिकून घ्यायचं असतं आपल्याला. असं काही नाही, एकाला कोणाला जमतं असं समजायचं नाही कधी. अहो तुम्हाला सुद्धा जमणार ते, फक्त काय होतं तुम्हाला समजलेलं आहे पण तुम्ही बोलू शकत नाही, एवढंच फरक आहे. तुम्ही काही कमी नाहीये. बाबा उगत म्हणायचे का, तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती, तुम्ही सोन्याहून पिवळे आहात, म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे तुम्ही देव आहात, म्हणजे तुम्हाला काही कळलं नाही असं नाही, तुम्हाला कळलेलं आहे, पण एवढं तुम्हाला ते वक्तव्य करता येणार नाही, एवढंच वेळ पाहिजे. आणि काय येणार नाही? येणार, यायलाच पाहिजे. हे चालले कशासाठी? येण्यासाठी का नाही येण्यासाठी? येण्यासाठी. प्रत्येकाला यायला पाहिजे, कारण प्रत्येकाला आपण तेच आहोत. आपल्या बाबांनी आपल्याला तू ब्रह्म आहे, म्हणजे मला काही वेगळं सांगितलं, तुम्हाला वेगळं सांगितलंय का? तुम्हाला तेच सांगितलं ना, तू वेगळं काय आहे? काहीच वेगळं नाही. कुठून कुठे गेलो होतो? हा हा, आता ते आदिवासाच चाललेलं आहे. आता बघा दृष्टांत समोर, आता म्हणजे आता आपल्या बरोबर चाललेलं आहे. म्हणजे सोन्याचे अलंकार केले आणि ते एका सुतामध्ये ओढलेले, सोन्याच्या सुतात, बरं बघा. हा बघा, म्हणजे जीव आणि ब्रह्म वेगळं नाही हे त्यांना त्याच्यातून सांगायचं. सोन्याचं सूत केलेलं आहे, म्हणजे सोन्याचं बरं का, आणि ते मणी सुद्धा सोन्याची. मग आता मणी सुद्धा सोन्याची, परत आणि ते सूत आहे ते सुद्धा सोन्याचं. मग आता इथे वेगळं काय आहे का? सोन्याचंच आहे, फक्त अलंकार आपल्याला काही वेगवेगळे वाटतं, पण सोनं वेगळं आहे का? तसं आपण ही माणसं वगैरे पशु पक्षी प्राणी वेगवेगळे वाटतो, पण आपल्याला चालवणारी शक्ती आहे ती वेगळी नाही. ती काय आहे? ती एक आहे. जसं त्या सोन्याच्या मण्यामध्ये सोन्याचं सूत आहे, तसं आपल्यामध्ये सुद्धा त्या ब्रह्मतत्वाने ते सुद्धा एका सुतामध्ये ते ओढलेले आहेत सगळे आपण. म्हणजे ब्रह्म इथे, आणि तुम्ही जे आपण जे दिसतोय ना ते सुद्धा ते वेगळं नाहीये त्याच्यापासून. ऐकूय म्हणजे त्याला एक म्हटले. हा सर असं पुढे हुशार माणसाने पुढे बसायचं, पण त्यांनी लवकर येऊन बसायचं, बरोबर आहे. तुम्ही लवकर झाले दोघी जणी, बरोबर. असं पुढे हुशार माणसं असतील म्हणजे लक्ष देतं ना, काय विसरायला होतं ना एखाद्या. हा, आणि नाही तुम्हाला नाहीच जमलं तर माऊली आपल्याच समोर त्या सांगणारच, माऊली सांगणार नाही असं होणारच नाही, कारण हे चाललंय कुणाचं? माऊलीच चाललेलं आहे. तुम्ही आम्ही खेळी गदाडोळी आनंद पुरी बघितलाय, उद्या कल किसनीत एकाला आहे ना आहे, एन्जॉय करायची, एन्जॉय. आपण तर नाही कुठं फिरायला गेलं वगैरे एन्जॉय, तसं आपल्या माऊलीने एवढं करून ठेवलंय ना, ते बिंदास खायचं, एन्जॉय करून खायचं. बापाने आपल्या एवढं करून ठेवलंय कशासाठी? खाण्यासाठीच ना. मग आपण नाही, आपण खरे दावेदार आहोत बरं का. या मालाचे दावेदार ना, म्हणजे माल म्हणजे तुम्हाला काही दिसत नाही आम्हाला, हा माल आमचा वैष्णवांचा माल खरा आणि तुरतुरा वसुली, पण आपल्या मालाची आपल्याला ओळख नाही. हा आपला माल वाटतो का सांगा बरं मला? आपण ज्ञानेश्वर महाराज
केलं ते बापासाठी केलंय का? कोणासाठी केलेलं असं बापाने? हा, फक्त आता काय करायचं, तो असताना फक्त 7-12 मात्र लावून घ्यायचा आपल्याला, असताना ना गेल्यावर नाही, तेवढं मात्र करायचं. हा काय, हा स्वप्नात ते स्वप्नाच्या जे आपण काय केलेलं आहे, 300 ते झालेले आहेत, 100 घोडेस्वार, 100 घोडे आणि 100 तलवारी एकच झालेले असं, म्हणजे आपणच विस्तारलेलो आहे प्रमाण आहे की आपणच विस्तार हा जगी, म्हणजे जगामध्ये हा फक्त एका ब्रह्माचाच विस्तार आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जरी अलंकार वेगवेगळे असले, अलंकार गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटली, बघा म्हणजे गीता अलंकार, म्हणजे गीता आहे ना हा अलंकार आहे महाभारत, म्हणजे त्याच्यापेक्षा त्यातलं काही वेगळं नसतं. तसं अलंकार सोन्यापासून वेगळं नाही, तसं हे जे अलंकार आहेत ना, हे तुम्ही आम्ही काय आहे अलंकार आहे. अलंकार म्हणजे कळालं, कोणी अंगठी असू शकतो, कोणी अंगठी बनवतो आपल्या मर्जीने बनवली, कोणी अंगठी बनवली, कोणी चैन बनवली, कोणी काय रिंग बनवली, तर मग ते काय झालं, ते सोनं आहे का ते म्हणजे ती अंगठी आहे, सगळं सोनंच आहे, सोन्यानेच बनवलेलं आहे, तिथे सोनंच असणार का वेगळी वस्तू आहे काय? तसं तुम्ही आम्ही जरी वेगवेगळे दिसत असलो, कोण अंगठी समजा ही अंगठी, कोण एखाद्याला रिंग आहे, कोण एखाद्या वेळेला हाताचं ते काय म्हणतात त्याला ब्रेसलेट आहे, पण आहे काय त्याच्यामध्ये? सोनंच आहे का वेगळं आहे काय सांगा बरं? मडकी आहेत, मडकी ती मातीचीच बनलेली आहे का वेगवेगळी? छोटं एखादं मोठं मडकं, एखादं त्याच्यापेक्षा घागर, ते मातीचीच आहे का वेगवेगळ्या दुसरी वस्तू टाकलेली आहे त्याच्यामध्ये? मातीचीच बनलेत ना? हा हा, आकाराला ते आपली साडी कपडे वगैरे शर्ट वगैरे दिसतं कसं माहितीये का, ते आकाराने दिसतं, पण त्याच्यामध्ये आहे काय अधिष्ठान काय त्याचं? सूत. तसं तुम्ही आम्ही जरी वेगवेगळे दिसत असलो तरी आपल्या आतमध्ये जी आत्मसत्ता आहे ती मात्र एक आहे. जसं आणि जे हे होतं ना, जगी विस्तारलो माझा मीची, म्हणजे हे जग जे आहे ना ते मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं आहेच नाही. अर्जुना मी नसे ऐसा कौनू ठाव असे, अरे मी नाही, आपण म्हणतो की नाही, अरे सुरीच्या टोका इतकं सुद्धा जागा शिल्लक नाही असं कुठं भगवंत नाहीये, म्हणतो की नाही आपण? तसं भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी नसे ऐसा कौनू ठाव असं, प्रश्नचिन्ह, मला दाखवून दे मी कुठं नाही असं. वा, अर्जुना मी नसे ऐसा कौनू ठाव असे, पण प्राण्यांचे दैव कशी जन देखती माते, या प्राण्यांचं म्हणजे प्राणी आपल्याला म्हटलेलं आहे, या प्राण्यांचे दैव कसे जन देखती माते, माते म्हणजे माता नाही, माते म्हणजे मला, म्हणजे असा मी असताना सगळं व्यापक रूपाने भरलेलं असताना मला कसं काही ओळखू शकत नाही? प्रश्न टाकले त्यांनी. मग का ओळखत नाही? पाहे पाचूल आणि पवित्र गोड पाची तोचिरच्या पदराड, जसं ते उदाहरण सांगितलंय, गाईच्या काशीला दूध असतं, पण ते दूध कोण घेऊन जातं? कोण पितं? वासू पितं, किंवा तुम्ही आम्ही काढून घेतो, पण त्याच्या जवळ कोण आहे? आपण जवळ आहे का गोचिड जवळ आहे? गोचिड जवळ आहे, पण गोचिड जवळ असून ते दूध पितं का? काय पितं? ते रक्त पित असतं. तसं अरे अर्जुना, हे सगळं जग आहे ना, सगळं माझ्या जवळच आहे, पण ते काय त्यांना विषय गोड लागायला लागले म्हणून मी गोड लागत नाही. हा बरोबर, म्हणजे देव सगळेच करतात, त्याच्यावरची ओवी देव सगळेच करतात. अरे अर्जुना, त्याचा स्वभाव देव करायचा, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाल्याचे केवळ माझे काही, पण काय झालंय? हे सगळं जग माझ्याच काही झालेलं आहे, स्वभावताच मला बसतंय, परंतु काय झालेलं आहे नेमकं ते कोणाला बसतंय त्याला कळत नाही. बरी ज्ञान विनाशी, माझं ज्ञान नाही फक्त त्यांना, बघा, पण बसतंय मला मात्र. अरे जाऊ तरी बाहेर पडला ना तरी सुद्धा नतमस्तक करतो. बाहेर जरी पडला नाही एखाद्या वेळेला, आता तो दिसत नाही कोणाला बाहेर पडलेला, पण जर बाहेर पडला आणि त्याला जर समजा एखादं मंदिर दिसलं तर तिथं सुद्धा तो असं नतमस्तक होतो. का बरं? स्वभावताच भजनशील, प्रत्येक जणांचा स्वभावच आहे भगवंताला, पण एवढं ते नेमकं कुणाला भासतात ना ते त्यांची घेत जाईल. मला मात्र भजत नाही. मला भजत नाही असं का म्हटलेलं आहे? कारण माझं स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार आहे, त्याला भजत नाहीत ना, एवढाच गोंधळ आहे फक्त. म्हणजे कोणी ओळखून घ्यायचं असतं? सद्गुरूने ओळखून घ्यायचं असतं. निराकार, नित्य निराकार, नाही जे आकार,
मला आकार नाहीये, मी नित्य निराकार आहे. नित्य म्हणजे मला कधी पहिला आकार होता आणि आता कधी पुढे होईल असं नाही. मी नित्य निराकार आहे. पहिला होतो, आता आहे आणि पुढेही राहणार तसाच. आणि आपण तर म्हणतो मी ह्या देवाला जाणार, मी त्या देवाला, कसं नाही. निर्गुण येणे निराकार झाले सदा माझे राणी निरंजन. त्या बरोबर त्याला आपल्याला सुद्धा अर्थ कळणार नाही. एवढी प्रमाण काय खरं नाही. सगळे हे आता ना काय सांगायचं, काही कमी पडणार नाही आता आपल्याला. सगळे एक 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 आहे ना, ते कसं भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातला की ते हार चोपून दिसत नाही फुलं ती, तशी तुम्ही आहे ना खरोखर फुलं आहेत. एक 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 भगवंताच्या गळ्यात फुल बनत चाललंय. आणि काय पाहिजे, काय याच्या इतर आणि रिझल्ट काय पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण म्हणतो की नाही, तुम्ही एवढी कीर्तन ऐकता, तुम्ही एवढी प्रवचन ऐकता, पण त्याचा बेनिफिट काय आहे. हा बेनिफिट काय पाहिजे आणि बेनिफिट कसला पाहिजे. मग कोणाला भाजायचं, तर नित्य निराकार जे आहे त्या निराकाराला भाजायचं आपल्याला, त्याचं भजन करायचं. म्हणून एक मनुष्य जात सकळ स्वभाव तात भजनशील. माझं भजन करतात, त्याचा स्वभाव तसा आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा स्वभाव आहे. मला बसतात की नाही, कोणी कोण गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, किती खालच्या याच्यातला दर्जाचा असू द्या, तरी पण तो बाहेर पडला की काय करणार, मंदिर जर दिसलं मात्र तिथे काय करणार, नतमस्तक होतो. म्हणजे मग भक्ती करत नाही का, तो करतो. पण एवढंच काय झालं, परी ज्ञाने विननाशी बुद्धिभेदाशी आले. बुद्धिभेद झाला त्यांचा. बुद्धिभेद झाला म्हणजे तोच मानायला लागले, हा देव हा देव, माझा हा देव हा देव, असं झाले. मी हे काय हे मात्र यांना कळत नाही. एवढंच काय झालेलं आहे, त्यांच्याकडून चुकतं फक्त. बाकीचं काय आहे माहितीये का, ते स्वभावताच भजनशील आहे. माझं भजन करतात. परिज्ञाने विनाशी बुद्धिभेदाशी आले. बुद्धिभेद झाला, कल्पने ते कल्पू लागले. अनेकत्व कशामुळे कल्पना आली त्यांना, देहामुळे. एकदा देह मी नाही असं म्हटलं ना, मग मात्र प्रश्न संपला. रामदास स्वामी तर म्हणतात, जे देह मी जे असं म्हणतात ना, त्यांना रामदास स्वामींनी सांगितलं, चपराक मारली. देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा आणि देहाभिमानी येर झाला भोग त्यास भोगी. तो मी देव म्हणतो ना, त्याला ह्या येर झाला म्हणजे पुनरुक्ती जनन पुनरुक्ती मरण याच्या गटाला खाव्याच लागतात. देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. अरे माझ्या आत्म्याचं म्हणजे माझा हत्यारा येतो भगवंत म्हणतो बघा. म्हणजे आपल्याच आत्म्याचा तो काय करतो, घात करतो. देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने येर झाला भोग त्याचा. या देहाचा त्याने अभिमान धरला म्हणून त्याला हे भोग बघावे लागतं, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतं. पण जर त्याने तो देहाभिमान टाकला तर तो देवच आहे. काय प्रमाणे अभिमान गेला तोची देव झाला, देहा अहंकार गेला तोची देव झाला, आणि अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. बघा आता आपल्याला काय करायचं, देहा संबंधाने आपल्याला देव मानायचा आहे का. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी जसा देव सांगितला, भगवंताने श्रीकृष्णाने तसा अर्जुनाला सांगितलाय, तो आपण आपला विचार केला पाहिजे. आणि आपल्याला एखाद्या वेळेला आपल्या डोक्यात नाही येत, पण मात्र एक आहे मात्र याच्यामध्ये आम्हाला जो अनुभव आला तो सांगतो. ज्या वेळेला आपण जर पूर्ण भगवंताला ज्या वेळेला साधूला जर आपण शरण गेलो, तर मग मात्र हे आपल्याला कळल्याशिवाय राहणार. जोपर्यंत साधूला आपण शरण जात नाही ना, तोपर्यंत हे तत्वज्ञान थोडस अवघड आहे. पण अवघड आहे पण आणि नाही पण. मग कोणाला अवघड आहे आणि कोणाला अवघड नाही. शाळेच्या टायमाला जो मुलगा एखादा म्हणतो की मला पेपर अवघड गेला, कोणाला अवघड. आता याला अभ्यासच करायला नको तर अवघडच जाणार ना. आता मुलांना माहिती आहे. आणि एक जण म्हणतो की अरे मला पेपर लय भारी गेला. अरे पण त्याने पूर्ण दिवस भरलेले, तो पूर्ण दिवस लेक्चरला बसत होता, तू इकडे बाहेर उंगत होता, मग तुला कसं काय पेपर चांगला जाईल. तशी म्हणे परिस्थिती आहे आपल्या. नको काय सत्संग नको करायला, काय नको करायला नाही, ते काय विधी करून ठेवल्यावर. आमच्या ऑफिसमध्ये मी बसला असताना इथं एक व्यक्ती आतमध्ये आली, त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये माळ होतं, बुका लावलेला. मी त्यांना विचारलं तुम्ही माळकरी वाटता, म्हणले हा. मग गुरु केला ना तुम्ही, हा केला ना. मग सांगा तुमच्या गुरुचं नाव काय. गुरुचं नाव नाही मला म्हणतो. सांगा बरं आपण. म्हणजे असं झालं नाही, तुम्ही तुमच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी. कसं काय सांगणार परमार्थ करणार सांगा बरं मला. जर याला अजून ज्याने आपल्याला जे दिले ते गुरु ज्याने दिले तो गुरुच आपल्याला जर माहित नाही, गुरुचं नावच माहित नाही, तर याला देवाचं नाव कधी माहित पडणार. कारण गुरु देवाचं नाव फक्त सांगू शकतो आपल्याला, बाकी इतर आयरा कोणीच सांगू शकत नाही.
मग तुम्ही किती का रे हिंडता राणो राणी पुसा संताशी जाऊन इथं मेक मारली का रे हिंडता राणो राणी तुम्ही का आळंदीला फिरता का पंढरपूरला फिरता काय इकडे इकडे जाता तुम्ही मग काय सांगितलं पुढे का रे हिंडता राणो राणी हे का सांगावं लागलं बऱ्याच जण असं राणो राणी म्हणले होते रानात स्वतः जातील रानात स्वतः इकडे आपण हिंडतोय राणो राणी म्हणजे मी कधी इकडे आळंदीला जा कधी पंढरपूरला जात काही गरज नाही का रे हिंडता राणो राणी पुसारा संताशी जाऊ नये तुम्ही संतांना पुसारा म्हणजे विचारा ना हे एवढं करण्यापेक्षा खटत होतं बरं जाऊ नये का जा ना पण करून जा आता जायचं का अनुग्रह घ्यायच्या अगोदर साधू संताला शरण जाण्याच्या अगोदर का जायचंय की होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी म्हणजे तिथं कोणतरी एखादा साधू येईल आणि आपल्यावर कृपा करून जाईल म्हणून आपल्याला ती गोष्ट केली पाहिजे आळंदीला पंढरपूरला गेलंच पाहिजे पूर्ण लक्षात ऐकून घ्यायचं आणि एक ऐकलं तर ते एवढं घेऊन सुटला ना तर मग त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम होतो तर तसं नाही करायचं ते आता मला आठवलं मागच्या वेळेला मी हा विषय घेतला होता असा की ते मौलवी वाचायला घेतलं त्यांनी कुराण ते अर्थ सांगायचा राहिला ते बऱ्याच वेळेला माझ्याकडून डोक्यात आलं होतं म्हणलं मी बोललो खरा पण त्याचा अर्थ राहील आणि असं बघा जे राहिलेलं आहे ना ते विषय येणार बरं का तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही कोणतंच म्हटलं द्यायची मला आणि तुमचा हा जाधव द्यायची तुमच्या 2 विषय राहिले म्हटलं येणार राहिलेले नाही काहीच राहणार नाही ऑटोमॅटिक येणार आता आलं की नाही सांगतो ना मी ज्या टायमाला आपलं चुकलेलं असेल ना ते बघून बरोबर तिथं दुरुस्त करणार पण आपल्याला मान्य असलं पाहिजे तर तुझं दुरुस्त करेल म्हणजे आपल्याला मान्य झाले तर हा ते म्हणलं नाही का मांस मच्छी खा सकता है आणि त्यांनी पाण्यात दाखवून ठेवली आणि बाकीचं सगळं काय म्हणजे नुसतं एकच घेऊन सुटायचं नाही दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे तेव्हा हे पटल कळतं आपल्याला ते मांस मच्छी खा सकता है आणि त्यांनी तो बंद केलं पण उलटायच्या अगोदर आणि गेले ना हे सगळ्या सांगत मांस मच्छी खा सकता है मुलं बोला मांस मच्छी खा सकता है सगळे दुसरे परत आले संध्याकाळी सभेला आणि काय केलं परत पाणी उलटलं मांस मच्छी खा सकता है लेकिन जहन्नुम में जाना है तो जहन्नुमचा अर्थ सांगायचा राहिला जहन्नुम म्हणजे नरक मांस मच्छी खा सकता है अगर नरक में जाना है तो आता अर्थ राहिला सांगत माझ्या लक्षात होतं पण आता आठवलं कसं कुठून कसं गेलं काय माहित नाही पण आठवलं कशावर हा म्हणजे का जायचं हा वारीला का जायचं जाऊ नये असं नाही ना प्रथम काय जायचं ज्या टायमाला आपल्याला देव माहित नाही काय नाही गुरु माहित नाही आपल्याला साधू कशाला म्हणतात माहित नाही म्हणून जायचं आळंदी पंढरपूर सगळ्या वाऱ्या करायच्या का तर तिथं कोणतरी एखादा साधू येईल आणि आपल्याला कधी अनकळीत सुद्धा कृपा होऊ शकते बरं अनकळीत न करता सुद्धा कृपा होईल कारण तिथे येतात ना तिथे त्या वातावरणामध्ये आणि ती वातावरण निर्मिती झालेली असते त्या वातावरण निर्मितीमध्ये अनकळीत आपल्यावर कृपा आणि म्हणून तुम्ही नंतर साधूला भेटायचा प्रयत्न करता ना तिथं ज्या टायमाला अनकळीत कृपा होती तुमच्यावरती म्हणजे कळत कळत म्हणून तुम्हाला असं वाटतं की आता मला देव शोधला पाहिजे आता मला साधू शोधला पाहिजे तुम्हाला नाही वाटत ते तुमच्या आत्म्याला वाटतं तुम्ही इथे जे आलात तर तुम्ही नाही आलेले तुमचा आत्मा कोणतरी घेऊन आले आणि त्याला ओळखायचे आपल्याला कोण घेऊन आले घेऊन कसा आला सांगतो तुम्हाला मागचं लक्षात ठेवा परत आणि कधीतरी मग आठवायला नको आता व्हायला पाहिजे तर घेऊन कसा आला ज्या टायमाला आपल्याला मड पडलेलं असलं बरोबर आहे तुम्हाला जर वाटत असेल मी आलो त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल मी आलो तर तुम्ही नाही आलेला कसं तुम्ही नाही आला ज्या टायमाला खाली मड पडलेलं आता एखादा वयस्कर ज्या टायमाला मनुष्य असतो त्या टायमाला त्याचा नातू वगैरे कोणतरी घेऊन येतो बरोबर येताना घेऊन आला पण न जाणं आता काय झालं न जाणं त्याचं तिथे कुंडलिका वगैरे झाला त्या माणसाचा बरोबर आहे मग आता तो जर म्हणत असेल ना मी आलो होतो मग तू जर आलास तर मग आता जा ना जाईल आता तू जाईल म्हणजे याचा अर्थ काय झाला त्याला कोणतरी घेऊन आला होता तसं तुम्हाला असं वाटू नये की मी आलोय म्हणून तुम्ही आलेला नाही तुम्हाला कोणतरी घेऊन आले कोण घेऊन आले तुम्हाला तेच आपल्याला माहित नाही आणि तेच ओळख करून देतात आपल्याला साधू ही ओळख करून घेण्यासाठी परमार्थ करायचा आहे आणि ती जर ओळख नाही झाली बाकी तुम्ही सगळ्या देवतांची जरी ओळख केली ते सुद्धा जाणार आहे तुमच्या आमच्यासारखे ते काय तुम्हाला ओळख करून देणार आहे एक साधूच आपल्याला फक्त ओळख करून देतोय की तुम्हाला कोण चालवतं तुम्ही इथं कुणापासून आले आणि तुम्ही जे इथं आलेले आहेत ना ते काय झालेले आहे तुम्ही तुमच्या मर्जीने आलेले नाही तुकाराम महाराजांना सुद्धा स्वतः म्हणावं लागलं मी जो सद्गुरूला भेटलो जाऊन ना मी जो भेटलो ते मी माझ्या मर्जीने नाहीये
माझं पाठीमागचं जे पुण्य होतं ना ते मला घेऊन आलं, म्हणून गुरुनी ताठायची गरज नाही. आपण आलेलो आहे. मी तो बसतोय गुरु बनून, मी हा माझा शिष्य, तो माझा शिष्य, झाला शिष्य. तोही राहिला, तोही जाणार नरकात आणि तोही नरकात जाणार. का बरं? मार्का गुरु रडकाच्याला दोघांचाही फुकट गेला. ह्याला जर वाटत असेल हा माझा शिष्य आहे, तू अजून मार्का आहे, तू अजून देह समज नाही म्हणतोयस तू ते, हा माझा शिष्य आहे म्हणून. मार्का गुरु, कारण तू जर म्हणत असेल ना तर तू मारणार आहेस, देह मारणार आहे, जाणार आहे. म्हणजे तू अजून त्या आत्मतत्वाला गुरु समजलेला नाहीये. तूच नाही समजला तर आम्हाला काय समजून देणार आहे? मार्का गुरु रडकाच्याला दोघांचाही फुकट गेला. आदमपणाचं लक्ष नाहीये गुरु आणि शिष्य म्हणणं म्हणजे. एक जर आहे जगामध्ये दुसरी वस्तूच नाही एकाशिवाय, तर तू वेगळा कुठून आला? आणि तो देवच आलेला आहे, तो गुरु म्हणून जो आलेला आहे ना तो देवच आहे, म्हणजे वेगळा आहेच नाही ना. काय हरिपाठामध्ये काय असं प्रमाण आहे का? हा ते आहे. देव म्हणजे गुरुच देव म्हणतो. हरिपाठ करता की नाही तुम्ही? माझ्या पाठ आहे, मी नाही सांगता, तुम्हीच सांगा. सुरुवात काय? नाही नाही आपण देव होय गुरु बरोबर आहे, पण त्याची सुरुवात काय? अतुल, म्हणजे ज्याची तुलनाच करू शकत नाही तेच बोलणार. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. तो गुरुच देव, तो गुरु जो आलेला आहे ना तो देवच गुरु म्हणून आलेला आहे. आपणच देव होय गुरु. तो गुरु जो कोण आहे? देव आहे. मग देव एक का दोन? एक. मग त्याचे शिष्य कसे असतील? वेगळे हात कुठून आले? यूज द ब्रेन, बाबा म्हणायचे यूज द ब्रेन, डोकं वापरा. किती बारकाने विचार केला पाहिजे. म्हणून आपण चांगला विचार आपल्या डोक्यात का बसत नाही माहितीये काय? का बसत नाही? मडका गुरु रडकाचे आणि दोघांचा पोट फुकट गेला म्हणून डोक्यात बसत नाही. आज अजून देव समजून नाही म्हणतो मी गुरु आहे, तर आपल्या डोक्यात काय असणार आहे सांगा बरं? तेच असणार ना, मी जे आहे हेच राहणार आहे. अरे तू देव नाहीयेस हे सांगण्यासाठी त्याला इथं बसवलेले आहे. आणि तोच म्हणतो अजून काय मी गुरु. ज्या टायमाला शिष्याचा शिष्य पण मरण आणि गुरुचं गुरु पण मरण, त्या टायमाला तो गुरु आणि त्या टायमाला तो शिष्य. हा, नाम गुरु नाम शिष्य, त्या बात आहे. काय कमी पडणार आहे आपल्याला? असं करा ना तुम्ही, जे जे तुम्हाला जी जी प्रमाण आठवण खरंच द्या तुम्ही. म्हणजे मला सोपंच आहे का तेवढं नाही का? नाम गुरु नाम शिष्य, म्हणजे इथं गुरुही नाही आणि शिष्यही नाही. पुढे काय? चिदानंद रूपम शिवहम शिवहम मय ब्रह्म मय ब्रह्म. मी काढायचं बरं का, मी आता राहील मग वेगळा होईल परत. शिवहम शिवहम, बस. काय युक्ती वापरली आमचं साधू संत. मग कोण आणलं? कुणी आणलं कोणाला? त्याला ओळखायचे. ते चित्त शक्तीने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे, तिला ओळखायचे. जर ती शक्ती नसती, मग आता खाली पडलेला आहे ते, तो म्हणतो मी आलो. त्या म्हाताऱ्याला विचारलं मी आलो, ठीक आहे. पहिला विचारलं तू कुणावर, तर मी आलो. मग आता जर समजा ते मुर्दा पडला खाली, मग त्याला विचारलं तू आलास ना, माझा जा जाईल. कारण त्याला जी घेऊन येणारी शक्ती होती ना आपल्या आतमध्ये, ती निघून गेली. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आपल्यामध्ये ना
कीर्तन पण आहे, नाही वाटत तुम्हाला? आणि तुम्हाला तेच पाहिजे ना, आपल्याला हेच पाहिजे की नाही? प्रवचन पण पाहिजे, कीर्तन पण पाहिजे थोडं थोडं. आपण जेवायला बसलो तर तोंडी लावायला लागतं ना काय ना काहीतरी. हं? काय काय लागतं? कुणाला लिंबू लागतो, कुणाला चटणी लागते, कुणाला मिरच्याच लागतात, तोंडी लावायला लागतात की नाही? तसं आपल्याला मध्ये मध्ये तोंडी लावायला पाहिजे, तर मजा येणार. नाही तर अशी नाही ना मजा येणार, हे की नाही? काय हा, तर तो त्याला ती घेऊन येणारी सत्ता होती, ती त्याच्यातून निघून गेली. मग तो जायचा आता, मग त्या सत्तेला ओळखायचं आपल्याला बस. मग ही सत्ता ओळखून समजा कुणाकडे जर तुम्ही कुणाकडे जर गेलात, तुम्हाला ओळखून देणार आहेत का? ज्याने जाणलेले तोच जाणून देणार ना. तो जाणलेला भगवंत, दया ना बोलीचे संत. ज्याने तो भगवंत जाणलेला आहे तोच तुम्हाला जाणून देऊ शकतो. तुमची जर समजा, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बाबा सांगायचे, मग झालं काय? तुम्हीच ते आहे, तुम्हीच ते आहात, भगवंत तुम्हीच. मग नेमकं काय झालं? आपण का विसरलो बरं? तर बाबा एक उदाहरण सांगायचे, श्रीपाद बाबा, की एका सकाळी एका ताई उठली, जे नुकतंच लग्न झालं होतं, ताई उठली आणि चुलीमध्ये आता चूलच्या वेळेला काय करायचं, मग काडीची पेटी घासायची अशी आणि मग चूल पेटवायची. ही काड्या घासते 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 सगळ्या काड्या संपून गेल्या. आणि हे बघितलं कुणी, सासूबाईने काय केलं, डोळ्यात पांघरून घेतलं, मग हळूच बाजूला केलं आणि तिला म्हणते, बाई ते काड्या का संपल्या तुला माहितीये का? ती काडीची पेटी आहे ती साधारली. ते काम कर, त्या बाजूवाली ताईकडे जा, तिची चूल पेटली असेल तिच्यावरती ती काडी ते गरम कर आणि मग तुझी ती काडीची पेटी लाग. मग तसं काय झालंय आपल्याला फक्त साधारण आलंय. काडीची पेटी आहेत ना, काडीची पेटी आहे ना, बरं त्या आतल्या काड्या त्या आहेत ना, मग का पेटत नाही? बरं मग तुम्ही आहात ना, मग आपण का पेटत नाही? मग पेटायला पाहिजे का तुम्ही? हा, पेटायलाच पाहिजे. बाबांनी आपल्याला पहिलं पेटवलंय, नाही पेटवलं? पहिला आपल्याला अग्नी दिलंय. हा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. नाही ज्ञानाग्नी नाही, ज्ञानाग्नी चेतव. ठीक आहे, आपल्याला जेव्हा पाहिजे ज्ञानाग्नी चेतवला ब्रह्मत्वेशी, म्हणजे काय केलेलं आहे, तो ज्ञानाने आपल्यामध्ये चेतवलाय. तसं बरं मग कोण चेतवून घेणार? ज्याचा चेतला असेल, ज्याने भगवंत पाहिला तोच आपल्याला भगवंत होईल. ह्याच्यासाठी ते उदाहरण. जसं हिची समजा हिचं काय आली, काडी पेटी शेजारली, मग आता तिने काय करायला पाहिजे? जिची चूल चालू असेल तिच्या चुलीवर जायचं का? जिची चूल अजून बंदच असेल तिच्याकडे जायचं तिने. आपलं तेच चाललंय, ज्याच्या चुली बंद पडल्यात ना तिच्याकडे आपण मागायला जातो, म्हणतो द्या आम्हाला जरा अग्नी. कसं काय येईल? अरे जिची चूल पेटली नाही तिच्याकडे जाणार तू. कोणाकडे जातो आम्ही? ज्याची चूल पेटलीच नाही त्याच्याकडे जातो, म्हणून आपली चूल पेटून देत नाही. मग जिची चूल पेटलेली आहे तिच्याकडे गेलं पाहिजे. मग ते हळूच म्हणते की तिच्याकडे जा आणि मग म्हणले तिला गरम करून आण, ती काडी पेटी गरम कर. तसं आपल्याला काय केलेलं आहे? गरम केलेलं आहे. ज्ञानाग्नी चेतविला ब्रह्मत्वेशी. तो ज्ञानाने आपला चेतवलाय पहिला सुरुवातीला प्रथम. ते फक्त एक साधूच करून शकतो. आणि या ज्ञानाग्नीचा ज्या टायमाला मुक्ताबाईने नामदेवाकडे विषय काढला त्या टायमाला पळूनच गेला. ओम सोमूर्धो लावणी फुंकणी, नेत्रा वाटे जाळ काढू, जीवत्व काढून शिवत्व घडू, प्रिय पांडुरंग आवडेल. है ना? तेव्हा तो पळून गेला. म्हणजे जेव्हा मला वाचव, म्हणजे माझं पुण्य होतं म्हणून तुझ्यापर्यंत आलो नाही. ह्या लोकांनी मला काय केलं असतं, मला अग्नीमध्ये टाकून मारून दिलं असतं. कळणार नाही. बरं गळ्यात माळ होती ना? नव्हती? होती ना? मग तरी कळलं साधू संतांचा अर्थ कळाला त्याला, नामदेवांना. बरं आणि तो देवाचा कसा खास भक्त होता एक नंबरचा, नाही का? देवाचा खास भक्त. आणि देवाचा खास भक्त, त्या देवाच्या खास भक्ताला देव माहित नाही, तर आपल्याला कधी कळायचं? मग काय करायचं नेमकं? काय करायचं काय? साधू नेमकं काय करतो आपल्याला? जोपर्यंत आपण आपल्याला जोपर्यंत नाम भेटत नाही, आपल्याला ज्ञान भेटत नाही ना, तोपर्यंत साधू संतांची भाषा
कळणारच नाही आपल्याला. कैकड्याची वाणी गुडगुड करीत ती आम्हाची गुडून घेणार नामदेव महाराज म्हणतात. देवाला म्हणतात हे कैकडे कुठून आणले, त्याची भाषा तुम्हाला कळत नाही, ते काय आपण चाललंय त्यांचं ते. कैकड्याची वाणी गुडगुड करीत ती आम्हाशी हे गुड उंगे ना, त्याचं गुड काय चाललंय ना ते आम्हाला कळत नाही. मग काय करू, आम्हाला कळत नाही ना, आपण फक्त वाकून वाकून बघतो इकडे काय चाललंय यांचं ते. तेवढंच करणार ते, बाकी काय करणार आहे. अरे तुला ये ना सरळ बस, समोर बस आणि आई मग कळत तुला. ते वाकून वाकून बघतात असं 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 काना कोपरे गेले, मग ते वाकूनच बघत होतं. ते गेलं त्यांचं आत्महत्या झालं. नामदेव महाराज वाकूनच बघत होते ते. ज्या टायमाला पंढरपूरला ही भावंड गेली ना, 4 भावंड, त्या वेळेला असं तंबू तंबू टाकतात. आता कसं आपण जातो त्या पंढरपूरला जातो, वारीला जातो, तंबू टाकतो की नाही, तसं आता यांनी त्या वारीला गेले तंबू टाकलेले. आणि ह्यांच्या झाले आतमध्ये अवस्था दान 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 चालू झालं. त्यावेळेला भगवंताने मुद्दाम आयडिया केली, म्हणजे जा माझे सौदागर आलेले त्यांना म्हणजे जाऊन भेट जा जाऊन त्यांना, मुद्दाम त्याच वेळेला सांगितलं. आणि देवाला काय कळणार नाही सांगा बरं मला. दिल्लीत काय चाललंय तर देवाला इथं कळणार आहे, अमेरिकेत काय चाललंय ते कळणार आहे, मग तिथं काय चालणार तर देवाला कळणार नाही. म्हणले जा, म्हणले ते त्यांचं काय चाललंय ते बघते जाऊन आतमध्ये, तर म्हणजे आतमध्ये चालले जाते. हसती रडती पडती एकमेकांवर, 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 म्हणती आनंदा पूर, म्हणती आनंदा पूर, हसती रडती पडती एकमेकांवर, हसती रडती पडती एकमेकांवर, म्हणती आनंदाला पूरा, म्हणती आनंदाला पूरा, हसती रडती पडती एकमेकांवर, हसती रडती पडती एकमेकांवर. कैकड्याची वाणी गुडगुड करीत ती आम्हाशी गुडून घेणार. आणि मग त्यांचं हे म्हणजे काय चाललंय नेमकं, यांची काय वाणी आम्हाला काही कळत नाही. मग आता तेच चाललंय. आता कळतं का इथं, आता समजा काय चालेल, समजा आता इथं काय झालं, समजा ते अवस्था वगैरे झाल्या, ते इतरांना कळणार काही काय चाललंय ते. आणि देवाचं खास भक्त ते म्हणते कैकड्याची वाणी, हे काय 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 करतात ते मला काहीच कळत नाही, म्हणजे काय बोलतात ना ती आम्हाला कळत नाही. बरं आता त्यांनी ते बघितलं, त्यांच्या अवस्था झाल्या, अष्टसात्विक भाव झाले होते. अष्टसात्विक भाव म्हणजे काय, अष्टसात्विक म्हणजे आपलं शरीर 8 भावांनी बनलेले आहे, 8 तत्वांनी. पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 तत्व, आणि सत्व रज तम हे 3 गुण, अशा 8 तत्वांनी आपलं काय शरीर बनलेलं आहे. मग ते 8 भाव निर्माण होतात, त्याला अष्टसात्विक भाव. अष्ट म्हणजे 8, त्याला म्हटलेलं आहे अष्टसात्विक भाव. त्या 5ही तत्वांचे भाव होतात. कधी हसायला येतं, कधी रडायला येतं, कधी अश्रू गळले जातात, किंवा कधी कधी हवेत उडल्यासारखं वाटतं, किंवा एखाद्या मोठमोठ्याने जोरात ओरडतो. ते काय होतं, ते 8 भाव त्याचे होतं, त्याला म्हणलेलं अष्टसात्विक. आणि हे व्हावेच लागतात, हे व्हावेच लागतात. कारण नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐशे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता, मग देव कृपा करी. जोपर्यंत असे अष्टसात्विक होत नाही तोपर्यंत भगवंत कृपा करणार नाही. हे कोणाचं प्रमाण आहे, माझं आहे ना नाथ महाराजांचं प्रमाण आहे. एका जनार्दनी ऐशे अष्टसात्विक उत्पन्न होता, मग देव कृपा करी. एवढ्या वयात
तिथं असं ऐकून माझी बघायची होती इकडे. एका जनार्दनी ऐशी असे सातवी भाव उत्पन्न होता देव कृपा करी. जाऊन या वैद्या लवकरी पाचारा मने वसिष्ठा भूते संचारीला. हा ज्या वेळेला आपल्या यशोद आपल्या काय कुठल्या मातेची कौशल्य मातेची ज्या टायमाला गर्भधारणा झाली होती आणि त्यावेळेला तिला डोहाळे लागले होते, मग त्यावेळेला तुझ्या वास्तव सातवी भाव झाले होते. आणि बरं आता कोण बोलवलं गेलं त्यांना वशिष्ठांना? लवकरी पाचारी वशिष्ठाशी कोण केलं होतं? दशरथ राजा. बरं दशरथ राजा कुणाचे वडील? रामाचे. आणि रामाला अजून दशरथाला अजून माहित नाही, बापालाच माहित नाही अजून हे काय चाललंय ते. अष्टसातवी भाव झाले त्यांनी कौशल्याची. बघा अजून देवाच्या बापालाच माहित नाही अजून हे काय चाललंय ते. तर आपण कधी घडायचंय कळणार. एक ना एक दिन आपला आहे का कळलंच पाहिजे, त्याच्यासाठी चाललेले नाही का. मग त्यांनी बघितलं हे काय चाललंय, देवाकडे गेलं डायरेक्ट. देवा म्हणलं हे काय, मी तिथे गेलो ना ते काय चाललं होतं त्यांचं सगळं. एकमेकावरती पडतात काय, हसतात काय. हसती रडती पडती एकमेकावरी, हसती रडती पडती एकमेकावरी, म्हणती आनंदाला पूरा, म्हणती आनंदाला पूरा, हसती रडती पडती एकमेकावरी. काय आहे मला काहीच कळत नाही. एकमेकावर पडतात काय, हसतात काय, रडतात काय. कोण म्हणतं? नामदेव महाराज होतं जाऊन म्हणतो बरं झालं वाचलो मी, नाही तर मला त्यांनी काय केलं असतं, आव्यामध्ये टाकून भाजलं असतं. ती तरी भाषा कळाली का? लगेच मुक्ताबाई बोलली त्याला पकडा आणि त्याला काय करा, आव्यात टाका. म्हणजे आम्ही जिथं पेटलेलं ना त्याच्यामध्ये टाका. ओम सोहम, पण भाषा नाही कळाली. ओम सोहम दोन आवडी कुंकणी, ओम सोहम लावणी कुंकणी, नेत्रा वाटणे जाळ काढू, जीवत्व काढून शिवत करू. याचा जीव काय आहे, जीव भाव आहे ना तो घालवायचा आहे आणि शिव भाव करायचा आहे. एवढं साधू संतांनी आमच्यावर वाढवण करून ठेवलं, त्याचं करता का आपण करतो काय मला तेच काही कळत नाही. कशासाठी करून ठेवलं? त्यांचे अनुभव सांगितले त्यांनी. ओम सोमृदो लावणी कुंकणी, नेत्रा वाटे द्वार काढू, जीवत्व काढून शिवत्व घडू. आणि हे आमच्या पांडुरंगाला आवडतं, हे भगवंताला आमच्या आवडतं की जीव भाव त्याचा काढून काय करायचंय, शिव भावावर आणायचंय आपल्याला. बघा म्हणजे भगवत भावावर यायचंय. किती सोपं सांगितलं. असं होतं त्यावेळेला. म्हणजे त्याला काय म्हणतात, अष्टसात्विक होतात. आणि ही भाषा कोणाला? नामदेव महाराजांना कळत होती. एवढा एक नंबरचा भक्त होता त्यांचा. खास आपण म्हणतो स्पेशल भक्त, भक्तीचे स्पेशलिस्ट त्यांना कधीच आहे नामदेव महाराजांना. मग आता भक्तीचे स्पेशलिस्ट आहेत त्यांना तर कळणार, मग आपल्याला कधी कळायचं? बाजाराची मुलगी वाजली तर वाजली ओढून खाल्ली. मी काय, मी कोण तू? मी गेलो पण मला एकाने सुद्धा काय माझं विचारलं पण नाही. अहो माझं नाव कोण तू? म्हणजे तू तुला ओळखलेलं नाही म्हणून म्हणतो मला विचारलं. तू अजून सकारात्मक समजतो स्वतःला, आणि तू सकारात्मक नाहीये. तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे, निराकार ब्रह्म आहे. तू तुला आकार नाही, तू बोलशील का? तुला तोंड नाही बोलायला, तुला मन राहिलेलं नाही मला मान मिळाला की नाही म्हणायला. मग ज्या तुला अजून मान मिळावा असं वाटतो म्हणजे तू अजून त्यावरती आहे, म्हणजे तू देव झालेला नाही, तू अजून देवबुद्धीवरच आहेस. देवबुद्धीवर आलेला नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. म्हणजे देवबुद्धी काय आणि आत्मबुद्धी काय. आपण शेतकरी आहोत. आपण अजून काय केलेलं माहितीये काय? आपण मत बरेच वेळा ऐकलं बरं का, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. खरं तर सांगायचं आपल्या अंतःकरणातून सांगा, किती जणांनी त्या आत्म्याचा चार्ज घेतलाय?
मी आत्मा आहे असा चार्ज किती जणांनी घेतलाय? चार्ज कळतो का तुम्हाला? समजा 2 सिक्युरिटी आहेत, दोन पाया करतात, हँड ओव्हर आणि टेक ओव्हर. अशी शिकलेली मुलं पण पाहिजे, कारण आपल्याला पण एवढी इंग्लिश जमणार आहे. हँड ओव्हर आणि टेक ओव्हर म्हणजे द्यायचं आणि घ्यायचं. तर 2 सिक्युरिटी आहेत, त्याच्या 2 पाया असतात. हा, आता पहिले पाळी केली 7 ते 3, नंतर दुसरा सिक्युरिटी येतो दुसऱ्या पाळीचा. मग हा काय करतो? आपला चार्ज त्याला देतो. मग आता ह्याचं काम झालं की नाही? आता पहिल्या शिकू आल्याचं काम झालं. आता काम कोणाचं चालू झालं? दुसऱ्या शिकू आल्याचं. मग आता चार समजलं त्याचं काम आहे का आता ह्याचं काम आहे? त्याचं काम आहे. बरोबर ना? म्हणजेच काय करायचं? त्याने चार्ज घ्यायचा. बरोबर आहे? पहिल्या शिकवायचे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा चार्ज घ्यायचा आहे. बरोबर? बर, तसा आपण काय केलेलं आहे? आपण आपला अजून चार्ज घेतलेला नाही. आपण अजून चार्ज केला. तो पहिला चार्ज आहे ना, त्याचा विचार करत असलेला आहे. त्याने कशी बुद्धी केली असेल, तो ते काय केलं, त्याने असं केलं, म्हणजे त्याचाच चार्ज आपण अजून परत घेतोय. आपण आणि आत्मा आहे हा चार्ज अजून घेतलेला नाही. पण ते नाही समजत म्हणून दुसरं उदाहरण हे नसेल एखाद्याला कळलं. दुसरं आणि सांगतो, जसं माऊली म्हणतात की नाही, अर्जुनाला हे नाही ना कळालं, मग मी अजून एक सांगतो. अशी 4 उदाहरणं सांगायला लागली अर्जुनाला. तेव्हा तुला हळूहळू त्या डोक्यात बसायला लागलं. आणि आपण तर असं म्हणतो, तुमचे बाबांच्या वेळेला आता नाही कोणासमोर बाबांच्या वेळेला तुमचे बाबा तेच सांगतात, तेच. अरे तू जे सांगितलं त्याचा तरी चार घेतलायस का अजून? जे तेच सांगतात ते नाही ना. हे साधन नाहीये, हे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. विचारा मला आपण 10-15 वेळा जेव्हा ऐकू ना पुन्हा तेव्हा कधीतरी थोडं आपल्या डोक्यात बसणं, हळूहळू बोलू सुद्धा. पण त्याला पण सांगवलं डायरेक्ट काय साधनं सांगितलं नाही अर्जुनाला. अरे बाबा अर्जुना बाबा, कुणाला अर्जुनाला भाव म्हणायचे. आणि आपल्याला एखाद्याला कोण शिष्य बाबा म्हणायचं, अरे बाबा असं म्हणायला त्याला लाज वाटते. मी तो भगवंत म्हणतो अर्जुन, अरे बाबा तुला ते नाही ना कळालं, तुला नाही ना समजलं, मग हे कर. हे नाही ना समजलं, मग हे कर. तसं आता आपल्याला तर नाही हा चार समजला तर दुसरा चार सांगतो. तुम्हाला ऐकायला येतं ना पावसाचा काही त्रास नाही ना काय? पण पावसात पाऊस कधी येतो माहिती आहे तुम्हाला? त्याला आनंद होतो. त्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज आहे, पटणार नाही तुम्हाला. त्यांना आनंद झाला ज्ञानेश्वर महाराजांना की इथं माझं काहीतरी चाललंय, ते बघताय जातं तिथून. पटेल आपल्याला? नाही पटणार? आत्मतत्वानी ते आहेत की नाहीत का? बघा सांगा. ज्ञानेश्वर महाराज नाहीत का? बाबा म्हणायचे देशोदेशीचे ज्ञानेश्वर. तसं तुम्ही आहे ना, तुम्हाला नाही पटत तर मी काय करू? पटून घ्या, तुम्ही ज्ञानेश्वर आहात. बाबा म्हणायचे स्वतः तुम्ही देशोदेशीचे ज्ञानेश्वर, म्हणजे प्रत्येक देशोदेशीचे ज्ञानेश्वर. म्हणजे बघा मी जिथं असाल तिथे एवढं बाबा सपोर्ट करून सांगायचे, तरी अजून आपण चान्स घेत नाहीये. त्याला काय म्हणायचं? आता जे वेळेला पाऊस पडल्याबरोबर म्हणजे काय होतो? तो आनंद होतो. त्यांना आनंद झाला. काय प्रमाण आहे का त्या पाऊसमध्ये? नाही. आता पावसाला आनंद झाला ना. आता असं काही प्रमाण आहे का? माऊली काय म्हणतात? बोला ना काय? आता हे पाऊस पडतो समजा, तर पाऊस म्हणजे भगवंताला आनंद झाला म्हणून भगवंताला आनंद झाला म्हणून तो आलाय. तो पाऊस आहे का? खरं सांगा. बाबा म्हणायचे हा काय तुला ते आधी सोनियाचा दिनू बरसे, आधी सोनियाचा दिनू बरसे, अमृताचा गणू आधी सोनियाचा दिनू, आधी सोनियाचा दिनू बरसे, अमृताचा गणू आधी सोनियाचा दिनू, आधी सोनियाचा दिनू बरसे, अमृताचा गणू आधी सोनियाचा दिनू, आधी सोनियाचा दिनू बरसे, अमृताचा गणू आधी सोनियाचा दिनू. हरी पाविला
अर्जुना माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. झाला ना आनंद, भगवंताला आनंद होतो. माझी लेकरं काय करतात ते बघण्यासाठी येतो. बरं तो पाऊस आहे का? देव आहे. आता जो तू पाहतो पाऊस आहे का? देव देव आहे. हा वरुण देव तो आता पाहिला, तो पाहतोय, त्याला आनंद झाला. म्हणून माऊली म्हणतात आजी सोनियाचा विणू बरसे अमृताचा घणू. आजी सोनियाचा विणू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा विणू बरसे अमृताचा घणू. आजी सोनियाचा विणू. आनंद झाला, देवाला आनंद झाला. माझी लेकरं काय करतात बघण्यासाठी आला. बाबा म्हणायचे तुमच्या दरवाज्यात पाऊस पडतो का कोण पडतो? प्रश्न विचारायचे. आपण काय म्हणायचो? पाऊस पडतो. नाही बाबांनो, तुमच्या दरवाज्यात पाऊस नाही पडत, तुमच्या दरवाज्यात समुद्र पडतो. नित्य निराकार नाही जाता इथून विचारायचं. सांगा आता पाऊस आहे का समुद्र आहे? तसं आपण आलो कुठून, जाणार कुठे याचा विचार म्हणजे परमार्थ. कुठून आलो आणि जाणार कुठे? पाऊस पडतो, पाऊस पडत नाही, समुद्र पडतो. कारण कसं काय समुद्र पडतो? कारण ते समुद्राचं पाणी आपल्याला काय वाटतं ढगातून आलं, पण ढगात आलं कुठून? नाही का? ढगात आलं कुठून? जसं आपल्या देहामध्ये आलं कुठून? आपल्या देहामध्ये ते चैतन्य आलं कुठून? आलं का? आलं नाही, पहिलंच होतं. तसं हे पाणी आलं कुठून? आलं नाही, पहिलंच होतं. फक्त काय झालं, समुद्रामध्ये आहे ना आतमध्ये 70% वडवाणं म्हणून अग्नी आहे. त्या 70% त्या वडवाणं अग्नीमुळे ते वाफ होते त्या पाण्याची, समुद्रातल्या पाण्याची. आता मुलांना माहित असेल. आणि त्याच्यामुळे आणि 30% आहे ते सूर्यामुळे होते. आणि त्याच्याने काय होतं, त्याचे ते ढग पडतात आणि त्या ढगाद्वारे हा हे पाणी पडतं, म्हणजे समुद्र पडतो. म्हणजे वेगळं आहे का? समुद्रातून आलं. अगर आता जाणार कुठे? समुद्रात जाणार आहे. जिथं आलं तिथं जायचं. मग आता आपल्याला आलो कुठून, जाणार कुठे? जिथून आलो तिथं जायचं. बघा बरं का, हे उदाहरण तुम्हाला खूप वेगळं येणार आहे. बाबा म्हणायचे पाणी जिथून आलं तिथं जाणार. म्हणजे आलाच कोठून अशी कवडे ठाया याचा प्रश्नाचं उत्तर दिलं. जिथून आलं तिथं जाणार. तर तसं आपण आलो कुठून? आपण त्या अव्यक्त निराकाराचं जे ब्रह्म आहे त्याच्यातून आलो आणि जाणार कुठे? त्याच्यातच जाणार आहे. मग होतं काय? फक्त हात घेऊ पडतो तिथे, बस, बाकी काही नाही. जिथून आलं तिथं जाणार. ज्या आपल्या आतमध्ये या देहाच्या मध्ये जे आत्मचैतन्य असतं ते बाहेरच्या आत्मचैतन्याला काय होतं, मिळून जातं. बस, बाकी काय होत नाही. पण मिळून जातं असं म्हणणं म्हणजे समजून घेण्याचं काहीच. आता ती मडकं आहे, ते मडकं कुंभाराने बनवलं, त्याच्यामध्ये आतमध्ये पोकळी आहे ना, ती काय त्याने आणली का कुठून का घातली? नाही ना, ती पहिलीच होती पोकळी. फक्त काय झालं, मडकं फुटल्यामुळे त्या आपल्या पोकळी या पोकळीला मिळाल्यासारखी वाटली, मिळाली नाही, मिळाल्यासारखी वाटली. तसं आहे म्हणे आपण जे चैतन्यामधून आलो त्या चैतन्यामध्ये जाणार. आणि आलो गेलो हे फक्त म्हणणं आहे. कारण शरीराच्या संबंधाने म्हटलेलं आहे की ते शरीर येतं आणि शरीर जातं, आत्मा कुठं जात नाही, आत्मा कुठं येत नाही. नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम प्रेदांत न सोशयती मारुता. ते शस्त्राने मारलं जात नाही. आता तुम्ही इथे समजा ही पोकळी आहे, त्या शस्त्राला समजा तुम्ही सुई मारत किंवा एखादी
तलवार जर मारत राहिला तर काय होणार आहे? तिथं घाव असणार आहे तिथं, उलट काय होईल? त्याचा हात तुटला जाईल, पण घाव असणार नाही. नैनम छिदन्ति शस्त्राणि, असं आपलं स्वरूप आहे. आपण ते आहोत, आपण शरीर नाही. शरीर मारणार पण आपण मारणार नाही. आता इथं जरा थोडा आहे वाटणार, थोडं कळणार. आपला बी टाइम आहे, कळणार एक नाही. आपल्याला मरण नाही, शरीराला मरण आहे. पण आपल्याला मरण नाही म्हणजे जे तुम्हाला साधने ओळखून दिले ते तू आहे. तू नित्य निराकार, जे निर्गुण निराकार आहे, तुला आकार नाही, तुला गुण नाही, असं स्वरूप तू आहे. म्हणजे तुला मरण नाही का? तुला मरण नाही, तुझ्या देहाला मरण, म्हणजे आपल्याला मरण नाही. नैनम छिदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावका, पाण्याने भिजवलं जात नाही. आता हा पाऊस पडतोय, पाऊस पडून गेल्यावरती तुम्ही असा असा हात लावा, तुमचा हात भिजत, म्हणजे ते आत्मस्वरूप भिजत पण नाही. बरोबर आहे? नैनम छिदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावका, न चैनम क्लेदने तापो, म्हणजे तो अग्नीने पोळला जात नाही. आता तुम्ही अग्नी पेटवा तिथे आणि अग्नी संपला की मग इथं हात लावून बघायचा, तुम्हाला अग्नी लागल म्हणजे त्या पोकळीला अग्नी. ही पोकळी म्हणजे आपण आहोत, म्हणजे त्याला आत्मा म्हटलेले आहे. नैनम छिदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावका, न चैनम क्लेदने तापो, न सोसेति मारुता, म्हणजे तो वाऱ्याने सुकवला जात नाही. असं स्वरूप आपलं आहे. आणि तो आत्मा त्या स्वरूपाला मी म्हटलेलं म्हणजे आत्मा म्हटलेले, त्या स्वरूपाला ब्रह्म म्हटले, आणि ते ब्रह्म आपण आहोत. हा, ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा, अखंडित सेवा करायची. आता कशी काय? आता आत्मा तर दिसत नाही, मग आत्म्याची सेवा कशी करायची सांगा बरं? हा विचार आहेच नाही ते. तर आत्म्याला ओळखणं म्हणजे आत्म्याची सेवा करायची, त्या स्वस्वरूपाला ओळखणं म्हणजे आत्म्याची सेवा करायची. हा, ओळखीला हरी घडले तो संसार, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित मोक्ष येतो. ओळखला एकदा भगवंताला, मग तिथे वेगळी काही सिद्धी करायची काही गरज नाही. आणि रीती सिद्धीच्या नादी लागूच नाही. रीती सिद्धी अवघड उपाधी, आणि जवळ त्या प्रमाणात म्हण नाही. सिद्धी लागली कोण तयार कसे नेले राजाचं पाणी काय? रीती सिद्धीचा कोण विचार करतो? कशाचा विचार करायचा आपल्याला? कारण काय होतं ते आपल्याला करायचं, बांधून ठेवतात, लटकवून ठेवतात. हा, तर चांद घ्यायचा, आपण चांद घेतला का? बरोबर नाही चालू आपण, तर चांद आपण घेतलं नाही. कसं? अजून एक उदाहरण सांगतो. आपण इथून गेलो होतो नाही का, मग अर्जुना मी तुला असं सांगतो तसं सांगतो. हा, तर एक बैल असतो, तो बैल काय केला? आपण दुसऱ्याला विकला. बाबा आहे का? तो बैल आपण दुसऱ्याला विकला, तर त्या बैलाचं नाव आहे ना इकडे. ज्यावेळेला विकला तेव्हा इकडे, म्हणजे त्याचं समजा माहेरामध्ये, तर त्यावेळी विकला त्या टायमाला त्याचं नाव समजा काहीतरी गवळ्या वगैरे होतं, समजा गवळ्या आपण म्हणून. हा, आणि तिथे विकला ना तेव्हा त्याचं नाव ठेवलं पवळ्या. काय? तिकडचं नाव गवळ्या आणि तिकडचं नाव पवळ्या. आता नीट आहे का? आपण चार घेतलाय का? मी आत्मा आहे असं आपल्याला साधून सांगितलंय, पण तो चार आपण घेतलाय का? तो घेतला तरी जाणायचा. तर कसा घ्यायचा तो? तर तो तिकडे गेला आणि त्याचं नाव तिकडे पवळ्या ठेवलं, आणि तो तिकडून तो काय करतो? इकडून सारखा काय म्हणायचा त्याला? त्याला काय म्हणायचा? त्याला काय म्हणायचा? पवळ्या. त्याने नाव ठेवलं पवळ्या, आणि हा सारखा पवळ्या म्हणायचा. तर हे काय जागचं आलं ना, कारण आता अवतार झाला ना त्याला, पण हे म्हणायचं पवळ्या. बरं, का हलत नव्हतं तो? कारण त्याला माहिती आहे मी गवळ्या आहे. त्या पवळ्या कुठून आला? कुणाला? त्या कुणाला? बैलाला. तुम्हाला विचार आहे, तुम्ही खरंच विचार काही असं खरंच विचार कळतोय म्हणजे ना, कळतंय ना. असतं माणूस म्हणजे कळल्याचं असतं का? मुरला आहे साधू बोलतो दादा निवडून ठेला, आणि खाईचं मुराला अनुभव सिद्ध आहे. तर हा म्हणतो पवळ्या 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 म्हणतो, पण हा काय जागचा हलत नाही. का हलत नाही? त्याने त्याचं नाव काय होतं? गवळ्या.
तसं आपलं काय झालेलं माहितीये काय, आपल्याला सवय झालेली आहे काय, विधी आहे. त्यामुळे ते म्हणजे ह्याला इथे सवय झालेली आहे, त्या बैलाला सवय झालेली आहे मी गवळ्या. तसं याला सवय झालेली आहे विधी आहे. तो तिकडे गवळ्या म्हणतो, नाही पवळ्या म्हणतो, आणि आपण इकडे काय विधी म्हणतो. तसं त्याने काय केलेलं आहे, अजून पवळ्याचा चार्ज घेतलेला नाही म्हणून जास्त हालत नाही. तसं आपण अजून काय केलेलं, आत्म्याचा चार्ज घेतलेला नाही म्हणून मी केलं म्हणतो. बरोबर ना? मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला चार्ज घ्यायचंय. मग आता कालांतराने थोड्या दिवसानंतर तो आता आहे ना, त्याला मग सारखं सांगून पवळ्या 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 असं सारखं ठोकून मग तो लागला नांगराला दोन. तर आता काय केलेलं त्यांनी, चार्ज घेतलंय. कुणी बैल आहे. आपल्याला काय करायचंय, हा फटके झाले. बरोबर. तसं काय आता काय उदाहरण दिलं त्यांनी, तसं हे जे बैल आहेत ना, तशी हे आपण जे आहोत ना, ते मी देह मग काय साधू काय करतो, मग आपल्याला फटके मारतो. अरे तू देह नाही, तू ब्रह्म आहे. अरे तू देह नाही, तू ब्रह्म आहे. असे फटके मारतो ना, त्यावेळेला मग तो चार्ज घ्यायची सुरुवात करतो. तसं कमी आता तरी आपण आजपासून तरी आपण चार्ज घेण्याचा प्रयत्न करू. काय मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. जोपर्यंत आपल्याला वाटतं मी देह आहे, तोपर्यंत आपण आत्म्याचा चार्ज घेतलेला नाही. मग बघा, तुम्हाला अजून सुखदुःखाच्या लाटा जर वाटत असतील तर अजून तुम्ही काय देवबुद्धीवर आलो. सुखदुःखाच्या लाटा आता तुमच्याकडे फिरकत नसतील तर तुम्ही आत्मबुद्धीवर आलो. हा ब्रह्मरस वाढी काढा किंवा ब्रह्मरस घेऊ काढा, नाही का. त्या ब्रह्मरसाचा काढा आपण. ब्रह्मरस मी ब्रह्म आहे हे अजून आपण काय केलेलं आहे, चार्ज. सांगा बरं, आता तुम्हाला खरंच ज्ञानेश्वरी आवड वाटते, काय मत आहे तुमचं? आता ज्ञानेश्वरी आवड वाटते? बरेच लोक असं म्हणायचे, ज्ञानेश्वरी लावली काय, ज्ञानेश्वरी बनव काय आवड आहे सांगा बरं मला. हे एवढं कळतं तुम्ही हातामध्ये कळतं ना तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वरी कळते ना. काय आवड आहे सांगा बरं. चार्ज घेतो सोपी आहे. बरोबर. काय कुणाकुणाची काय गुणगान गावे आता मलाच कळत नाही. कुणाला म्हणायचं की बाबा इथे हा हे असं आहे म्हणून. जसं त्या ह्याला सांगितलं नाही का, धर्मराजाला, म्हणजे काय ह्याच्यामध्ये एखाद्या दुर्गुणात त्याला पाठ घेऊन येतो, तेव्हा एकाची दुर्गुण नाही. आणि दुर्योधनाला पाठवलं तर म्हणतो हे सगळे दुर्गुण आहे, त्याच्यात एक सुद्धा चांगला माणूस दिसत नाही मला. तशी तुम्ही आता सगळे चार्ज घेतलाय चांगल्या प्रकारे, सगळ्यांनी चार्ज घेतला. हा सगळ्यांनी चार्ज घेतला आहे की नाही. कुणाला काय कळत नाही सांगा बरं. सगळ्यांना करायला लागलं ती गोष्ट. मी सांगा बरं, काय ज्ञानेश्वरी अवघड आहे नाही ना. काय अवघड आहे. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्याच्यामध्ये ईश्वरी ज्ञान आहे, आणि ते ईश्वरी ज्ञान म्हणजे कोण, आपण आहोत, नाही का. ज्ञानेश्वरी काय सांगितलंय, कोणाची गोष्ट सांगितलेली आहे, आपली गोष्ट सांगितलेली आहे, आत्म्याची सांगितली आहे. मग आपल्याला साधूने काय बोध केलेलं आहे, तू कोण आहे, तू आत्मा आहे. आणि याच्यामध्ये ज्ञान कोणाचं आहे, आत्म्याचं आहे. मग ते तर आपण वेगळे आहोत का, नाही. मग आपल्याला कळलं काय अवघड आहे का, सोपंच वाटणार, हसणारच आपण. काय आपल्याला चार्ज घेतल्यावरती चार्ज घ्यायचा आपल्याला. मग काय करायला लागेल, चार्ज जर घ्यायचा असेल ना तर आपल्याला देहाला विसरावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी विनंती करतात देवाला, काय, देवाता ऐसा करे उपकार, करे उपकार, देवाता करे उपकार, करे उपकार, देवाता ऐसा करे उपकार, करे उपकार, देवाता ऐसा करे उपकार, देहाता विसर पाणी मग, देहाता विसर पाणी मग, तरीच हा जीव सुख पावे माझा, सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, सुख पावे माझा. बरवे केशवराज
करतात. तुकाराम महाराज जगद्गुरु ते सुद्धा देवाला विनंती करतात, देवा आता ऐसा करी उपकार, काय उपकार कर माझ्यावर, एवढाही माझ्यावर उपकार कर, देहाचा विसर पाडी मल. आणि आपण काय करतो, आपण काय म्हणतो, देवा आता ऐसा करी उपकार, देवाचा विसर पाडी मल. मग देवाचा विसर पाडायचा आहे का देहाचा विसर पाडायचा आहे? पण जोपर्यंत आपण मी केला असं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत आपल्याला देहाचा विसर पडलेला नाही. आणि ज्या वेळेला माझ्याकडून मी जे काही करतो ते मी करत नसून माझा राम करतो, माझा देव करतो असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मात्र आपल्याला देहाचा विसर पडलेला असणार. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मध्ये. देहाच्या विस्मरणामध्ये, देहाच्या विस्मरणामध्ये म्हणजे विसरण्यामध्ये देवाचं स्मरण आहे. ऐका नीट, देहाच्या विस्मरणामध्ये देवाचं स्मरण आहे आणि देवाच्या विस्मरणामध्ये देहाचं स्मरण आहे. कळलं नाही? कळलं. ज्या वेळेला आपल्याला ज्या टायमाला देहाचा विसर पडतो, आता उलट सांगायला लागलो, ज्या वेळेला देहाचा विसर पडतो म्हणजे समजा की आपल्याला देवाचं स्मरण असणार. आता कळलं? ज्या वेळेला आपल्याला देहाचा विसर पडतो त्यावेळेला मात्र भगवंताचं स्मरण असणार. आणि ज्या वेळेला देवाला आपण विसरतो, देवाचं स्मरण होत नाही, देवाला विसरतो, त्यावेळेला देहाचं स्मरण असतं. आता कळलं? म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, काय कर, देहाचा विसर पाडीवर. देहाचा विसर पाडल्यावर मग काय होणार आहे, तरीच हा जीव सुख पावे माझा. देहाच्या विस्मरणामध्ये परिणाम काय आहे त्याच्यामध्ये, तर तरीच हा जीव सुख पावे माझा. जोपर्यंत माझ्या देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत मला सुख मिळणार नाही. कोण म्हणतात? तुकाराम महाराज. जाऊ दे, आपल्याला काय करायचं नाही का? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पडेल माझा, मग तरीच हा जीव सुख पावे माझा. भरवेश्वराचा कळून आता मला कळून आलं की ज्या वेळेला देहाचा विसर पडतो तेव्हाच मला देवाचं स्मरण होणार आहे. तोपर्यंत आपला परमार्थ कुठून चालू होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? ज्या वेळेला आपल्या देहाचं विस्मरण होईल, देहाचं विस्मरण होईल तेव्हा आपला परमार्थ चालू होईल. जोपर्यंत देहाचं स्मरण आहे तोपर्यंत आपला परमार्थ चालू झाला असं म्हणूच नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह आता जावो अथवा राहो, आणि त्याच्यामध्ये त्याच मोडतात. या त्यांनी वाक्य उच्चारलं ना, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव, त्याच्यामध्ये त्याच मोडतात. कळलं ना तुम्हाला? नाही ते आजारी आहेत, आज त्या काळावर मात करून आलेले आहेत पुन्हा, आणि म्हणून ते असं म्हणतात, त्याच म्हणू शकतात. आपल्याला काय म्हणायची गरज नाही. कळ मग कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाच्या वेळी ज्या टायमाला आपल्या कोणीतून प्राण जातो ना, ज्या टायमाला 1000 इंगळ्या, 1000 पेशू आवरानुसार त्याला 10 बाय 10 पुरत नाही टाणा उडी मारायला. आणि ज्या टायमाला आपला प्राण जातो ना त्यावेळेला 1000 इंगळ्या चावलेलं तो दुःख होतं, तेव्हा पुरत त्याला 10 बाय 10 रूम. मग ते आले 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 कोणतरी आले. हा नाही, कोणतरी आले नाही, तू गेलेलं किती आले आता म्हणून म्हणतो कोणतरी आले. आता त्याला कोण काही दिसत नाही, माणसंही नाही दिसत, कोणी दिसत नाही, तेच दिसतं त्याला, त्याचे काय केलेले ते. आले आलं 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 कोण आलं, तू केलंच पाठीमागे तेच येणार तुझ्या समोर. आता बाकी काय येणार आहे का? हा अंतकाले मामेंद्र शरणम, म्हणजे इथं आता काय सांगा, अंतकाले मामेंद्र, तू मला अंतकाळी काय करणार, तू मला शरण ये. पण अंतकाळी जर शरण यायचं म्हटलं म्हणजे अंतकाळी म्हणजे कधी ज्या टायमाला तो मृत्यू होण्याच्या वेळी तेव्हा म्हणे शरण ये. पण तसं चालणार नाही, कारण त्या वेळेला तू जे पहिले केलेलं असेल ना त्याच वेळेला तू पुढे तेच येणार आहे.
गेले कर्म झाले त्याची भोगा आली उपजने मेली अशी किती. मग आता ज्या टायमाला मृत्यू होतो त्यावेळेला त्याला ते काय काय त्यांनी काय केलेलं आहे ना, म्हणजे देवाचं आता इथे काय करायला पाहिजे तर स्मरण व्हायला पाहिजे. पण देवाचं स्मरण न होता त्यांनी ते काय पाठीमागे कर्म केले ती सगळा चित्रपट होतं दाखवलं त्यावेळेला. म्हणून ते म्हणतात ते आलं ते आलं बघा मृत्यू झाले मृत्यू होण्याच्या टायमाला तुम्ही बघितलं असेल तर बघा तेव्हा ते बघा आलं ते बघा आलं. आता त्याला कोण बायको दिसत नाही पॉईंट दिसत नाही ते वेगळं दिसतं त्याला ते बघा आलं ते बघा आलं. रांडापुरं त्यावेळेला रांडापुरं वगैरे सगळी बाजूला असतात तेव्हा त्यावेळेला कोण मारण्याच्या वेळेला सुद्धा कोणीच नसतात. मग हे वेगळं दिसतं त्याला काय ते आलं ते आलं. मृत्यूच्या टायमाला होतो ना त्या टायमाला काय होतं मृत्यूच्या टायमाला माणसं होतो तेव्हा काय होतं पहिली आहे ना त्याची काय होते वाचा जाते. काय होतं पहिली वाचा जाते. आता मला सांगा जर त्या मनुष्याची जर वाचा जाते आणि आपल्याला साधू संत काय सांगतात तुमचं नामस्मरण कुठपर्यंत आलं पाहिजे कुठपर्यंत जोपर्यंत आपल्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत ते नामस्मरण चाललं पाहिजे. पण ज्याला तोंडाने जर नामस्मरण करायला ज्याला शिकवलेलं असेल मुखाने तो कसं काय श्वास जाईपर्यंत नामस्मरण करणार आहे सांगा बरं. वाचा पहिली जाते ना बरोबर आहे का वेगळं आहे तुमच्याकडे काय काय वरायचं आहे तुमच्याकडे काय वेगळं आहे का असं ना पहिली वाचा जाते ना का नाही नाही म्हणतात त्यांचं काही वेगळं आहे बोला असं वाचत जाते ना हा मी बरोबर तुमच्याकडे काय वेगळं नाही मला वाटतं काय वेगळं आहे काय हा तुमच्याकडे तेच आहे ना वाचत जाते ना पहिली हा म्हणजे बरोबर सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पहिलं मरणाचं काय होतं मग वाचत जाते पहिली. आणि साधू संत काय सांगतात जोपर्यंत तुमच्या देहामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं नामस्मरण झालं पाहिजे. पण ज्याला वाचेचा मंत्र सांगितला असेल तो कसं काय तो शेवटच्या श्वासापर्यंत ते म्हणणार आहे. वाचा अगोदर गेलेली असते कारण ज्या अंतकाले मावेक शरणम ब्रोध ज्या आणि काय म्हणतात मृत्यूच्या वेळेला जे येईल पुढे त्याला ते मरण येणार आहे ते होणार आहे म्हणून म्हणजे अंतकाळी त्या टायमाला त्याला जी आठवण होणार आहे. हा जी वासना असते अंतकाळी बरं ठीक आहे अंतकाळी जी वासना असते त्याच्यामध्ये तो जाणार बरोबर. पण अंतकाळी वासना का असला पाहिजे मी देव असला पाहिजे का मी देव आहे वासना असायला पाहिजे काय असला पाहिजे मी देव आहे अशी वासना असला पाहिजे. जेव्हा तो मग देवामध्ये विलीन होणार आहे. पण अजूनपर्यंत जर त्याची वासना असेल मी आहे तर त्या संबंधाने त्याला सगळा चित्रपट दिसणार आहे. मग तो का असं म्हणतो हे आलं ते आलं ते आलं म्हणजे ज्या वेळेला त्याचा मृत्यू होतो ना त्या टायमाला भगवंत काय करतो समोरचं आतापर्यंत काय केलेलं नाही त्याचा चित्रपट दाखवतो. मग त्याला सगळं दिसतं काय काय केलं ते बापरे मी असं वागलो मी हिच्याशी असं वागलो मी त्याच्याशी असं वागलो सगळा चित्रपट तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे काय केले ना तो सगळा चित्रपट आपल्या समोर दिसतो त्यावेळेला. म्हणून काय करायला बघा त्याचा मृत्यू पटकन होत नाही ते ओरडत असणार चिंतत असणार काय काय घाबरत आहे तो चित्रपट एवढा सांग 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 दाखवतो ना समोर घाबरलेलं जातं. पण ते घाबरलेलं असेल तर ते भगवंताचं नाम शेवटच्या क्षणाला येईल कसं मग तो भगवंत होणार कसा कसं होणार सांगा बरं. म्हणून आमच्या साधू संतांनी काय केलेलं आहे युक्ती सांगितलेली आहे. काय युक्ती सांगितली याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या देहामध्ये असताना त्या मुक्तीचा सोहळा बघायचा आहे. मग त्याला ते मरण येणार नाही म्हणजे याचं मरण येणार नाही कारण याचं मरण अगोदरच गेलेलं आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. सांगतो तुम्हाला एक गोळी नव्या ते मरणाईकडे मत मिळवून गेली पुढे मग मरणी आणि तिकडे जातील केली ते मरणाच्या अगोदर अर्जुन मला येऊन भेटलेले मला मिळालेले. पण आता मरणाच्या नंतर जाणारा राहिला कोण जातात ते मला अगोदर घेऊन गेले फक्त काय होतं देह जातो. पण हे करून घेण्यासाठी हा सगळा जो मांडलेला आहे ना हे सभागृह केलेले आहे तुम्ही जे येऊन बसता हे करण्यासाठी शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. हा बरोबर ज्यावेळेला ते ज्या टायमाला त्यांना ते घेऊन घेत होते ना त्यावेळेला सारखं म्हणायचे त्यांच्या मुखामध्ये सारखं होतं अवघा आनंद झाला अवघा आनंद झाला. मात्र त्याला पुन्हा येणे नाही आणि मरणी जायची असावी तो देशी गती पावे
दास म्हणाले माती घ्या. पण आपण त्याच्या आता पुढे गेलो ना ते मरणीच्या आईकडे म्हणजे मरणाच्या अगोदरच ते झालेले तर आता मरणी आणखी कशाला राहिले आता काय राहिले त्याचं आता काहीच राहिले नाही पण आता पहिले काय होतं वाचत जाते आता विचार करायला असं वेळ थोडक्यात आपण पहिली वाचत जाते पण वाचत जात असेल तर या वैखरीने त्या कामाला जर पंधरा किंवा एखादी जर त्याला सांगितलं असं नाम सांगितलं असेल तर तो कसा काय त्या गतीला पावणार आहे म्हणून तर श्वास असेपर्यंत काय करायचं त्यांनी ते नाम घ्यायचंय आणि वैखरीने सांगितले असेल तर वैखरी म्हणजे अगोदर बंद पडते मग तो त्या स्थितीला जाऊन पोहोचू शकतो नाही मग तो काय कुठे जाणार आहे वासनेमध्ये जन्म घेणे लागेल वासनेच्या संगीत जशी त्याला वासना असेल तसं तो तिथे जाणार आहे आणि म्हणजे याचा अर्थ साधूने काय केलेलं आहे आपल्याला जे नीट ऐका आपल्याला जे नाम घ्यायला सांगितले ते आपल्याला श्वासावरती घ्यायला सांगितले आणि जे श्वासावर चालतं त्याला नाम म्हटलेलं कारण श्वास असतो त्यावेळेला एक मिनिट नीट ऐका जरी आपली वाचा गेली तर द्या अशापर्यंत त्यावेळेला श्वास असतो म्हणून श्वासावरती आपल्याला ते भजन करायचं आहे अदपा जपणे उलट प्राणाचा आणि ती धी मनाचा निर्धार असतो हे भजन करायचं आपल्याला ते भजन फक्त साधूलाच माहित आहे तुम्ही जर म्हणाला आता तुम्हाला असं सांगलं मग जाईन मी आता अदपा जपणे मी करीन तर ते नाही तैसे संत जगी ते कसं घ्यायचं ते संत सांगतात तैसे संत नाही तर उगाच कुठेतरी प्राण जाईल नाही तर झालं नाही आता असं बाबांनी एकदा प्रमाण घेतलं बाबांनी एकदा घरीला पंढरीचा चोर कसा गळा बांधून या डोर याचा ना अर्थाचा अनर्थ करून तसं उगाच काहीतरी करायला जायचं आणि भलतच व्हायचं मनोमार्गी गेला तो तेथे मुकला ही क्रिया फक्त साधूलाच माहीत असते एरवी कुणालाही समजणार नाही मनाने करायची नाही तर मग काय होणार आहे येईल फिल्म कुणाच्या नावावर येणार आहे तुमच्या आमच्या नावावर फिल्म येईल पण याने असं काल सांगितलं होतं आजूबाजूपणे उलट प्राणाचा तसं नाही ही फक्त रीत आहे ना फक्त साधूलाच माहित असते हा काय चालत त्याच्यावर हा प्रेम गळा बांधून या डोर आणि मग एकाने ऐकलं नवीन झालं होतं म्हणजे जर देव पेटत असेल तर आपल्याला गळ्याला डोर बांधायला काय हरकत आहे गळा बांधून या डोर कुणाचा अपघात झाला पाहिजे तर हे गेलं घरी गेलं आणि घेतली ना रस्सी दोरी घेतली आणि एका डोंगराच्या कडेवरती गेलं तिथं झाडाला ते बांधलं आणि घेतली फाशी जाऊ फाशी नाही गळा म्हणजे गळा बांधून या डोर म्हणजे गळ्याला डोर बांधला आता गळ्याला डोर बांधला तर काय होणार आहे त्या शेवटी ते मरणच आहे मग तेव्हापासून ते प्रमाण सुधारित केलं गेलं काय प्रेमे बांधून या डोर घरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या डोर तेव्हापासून नंतर सुधारित केलं ते म्हणजे अशी गळा बरेच असे जातील गळ्याला चोर बांधून आणि ते बिल फाटायचं उगाच बोलणार होते फुकटचं तर तसं नाही ती रीत आहे परमार्थाची रीत आहे आम्हाला व्यवहार तर आपल्याला करायचा तो रीतीने आपल्याला लग्न करायचं असेल तर पण रीतीने का मनाने करतात लग्न रीतीने करतात ना जरा चुकू द्या बरं तिथं जरा नाही असं नाही असं झालं पाहिजे ही सुपारी इथं नाही इथंच ठेवली पाहिजे कारण तो देव आहे ना ते बरं कळतं ती रीत बरं कळते ही रीत नको करायला मग तिथं जशी रीत आहे व्यवहारात जशी रीत आहे तशी परमात्मा सुद्धा रीत आहे ती रीत ते दाखवून देतात ना त्यांना संत म्हटलेलं मग तिथं आपल्याला रीत दाखवला ब्राह्मण आणतो ना आपण मग तसं ही रीत दाखवला आपल्याला ब्राह्मण नको तो ब्राह्मण म्हणजे आपला सद्गुरू ती रीत दाखवतात नुसतं मानापाणी तोडणारी नाही होणार आहे ती तो ब्राह्मण जसा दाखवतो हे एवढे तांदूळ घ्या मुठभर घ्या मग असं असं करा तसं करा मग इथं मध्येच सुपारी असली पाहिजे ककडं ठेवून चालले का तिथंच असली पाहिजे मग तिथे मध्ये तांब्यात पाहिजे म्हणजे कृती करून दाखवतो नाही तशी कृती इथं साधू संत आपल्याला कृती करून दाखवतो की तो श्वास कसा घ्यायचा कसा करायचा श्वासावरती आपल्याला चिंतन करायचं सांगितले आणि तिथं आपलं लक्ष लागलं पाहिजे त्याला म्हटलेलं नाव ते श्वास जो चाललेला आहे आपल्याला त्याच्यावरती लक्ष लावून घेण्याचं काम काय कोण करतात आपल्याला सद्गुरू करतात आदपादपणे उलट प्राणाचं श्वासाने कर भजन गड्या रे श्वासाने कर भजन कर गड्या हा आठवलं ठीक आहे आणखी काय बोला वाया जाईल जन्म बापरे
ही प्रमाण पुढचं आहे हे ऐकलं होतं की श्वासानं भजन कर गड्या रे श्वासानं भजन कर गड्या पुढे काय वाया जाईल जन्मोजन्मी. जर श्वासाने भजन नाही झालं तर काय होईल वाया जाणार आहे तो पुन्हा जन्मांमध्ये जन्म मरण काटांगड्या खाव्या लागणार आहे. हा काय नाही माझा प्रमाण मला आठवलं म्हणून म्हणलं तुम्हाला आधी बोल कारण तुमच्या बोलण्यामध्ये माझं तुम्ही जरा मागायची मागे पण बोलायचं बरं का बोलायचं तुम्ही माझं गेलं तरी हरकत नाही तुमचं आलं पाहिजे पुढे. अर्जुना तुला तुझं मला नाव करायचं पुढे माझं नाही झालं तरी हरकत नाही तुझं मला नाव पुढं करायचं म्हणजे मी नाही तसं मी नाही स्वार्थी आहे माझं झालं पाहिजे तुम्हाला काय तुमचं मला काय नाही. हा भागवतामध्ये एक ओवी आहे नाथ महाराज सांगतात ती ओवी आहे की म्हणजे ती भगवंताच्या मुखात ती ओवी आहे. लक्षात घ्या हे कोण कोणाला म्हणाले हे पहिलं आपल्याला कळलं पाहिजे तेव्हा ज्ञानेश्वर आणि भागवत आपल्याला कळलं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा ते कळलं पाहिजे कोण कोणाच म्हणाले. तसं भगवंताच्या मुखात ती ओवी बोल घे ते बोल ओवीद्वारे नाथ महाराजांनी सांगितले. काय सांगितले त्यामध्ये हृदयाच्या ठाई भजनशील कोणीच नाही चिंता ती बाह्य उपाय जण अपायी पडतात. म्हणजे माझ्या हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या पण तिथं मात्र कोण मला शोधत नाही तिथं मात्र कोण भजन करत त्यामध्ये हृदयाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. आणि चाललंय आदपा जपण भजन चालू आहे फक्त तुला लक्ष ठेवायचंय लक्ष लावून राहा गोविंदुगा तिथं लक्ष लावायचंय आणि ती क्रिया फक्त साधूच करून घेऊ शकतो. आपण आता सांगितलं तुम्हाला लक्ष नसतं मग तुम्ही घरी लावाले लक्ष लावायला लागा ते वाया जाणार आहे सगळं अजिबात नाही. ते साधूच तुम्हाला क्रिया करून दाखवणार आहे तेव्हा ती काय करणार आहे आपल्याला काय त्यामध्ये हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. भजनशील कोणी नसल्यामुळे काय झालंय शिडतात ती बाह्य उपाय म्हणजे बाह्य उपाय करत बसतात. हा आंतरिक उपाय आहे तो फक्त साधूलाच माहित आहे तो करून घेतो आणि जोपर्यंत साधूला शरण जात नाही तोपर्यंत तुम्ही बाह्य उपाय करत राहणार. म्हणजे कधी इकडे जा कधी तिकडे जा तीर्थाला जा जपाला जा म्हणजे काय होणार आहे तुम्हाला फक्त काय होणार आहे तो शीन होणार आहे. तर मरण ज्या टायमाला आपल्याला येतं त्यावेळेला प्रथम वाचा जाते आणि वाचा गेल्यानंतर म्हणून श्वासाने भजन कर गड्या ती रीत आहे ना ती बघून आपल्याला साधू सुंदर करून देतात ती रीत कळली पाहिजे. बरं मग आता काय झालेलं आहे पहिला त्या मरताना कशी काय क्रिया होते तो मरताना त्याची पहिली वाचा जाते बरोबर आणि नंतर काय होतं माहितीये का ज्या टायमाला वाचा असते ना तोपर्यंत तो ते म्हातारा सारखं म्हणत असतं गंगूबाईला बोलवा गंगूबाईला बोलवा म्हणजे कुणाला तिच्या लेकीला. गंगूबाई मी सांगते माझ्या पोरांची आता परीक्षा आलेली आहे बाबा तुम्ही जरा थांबा थांबतील बाबा शेवटच्या श्वासाला आलेले म्हणजे आता कधी जाईल आणि कधी नाही तर ती तिकडून निरोप सांगते बाबा तुम्ही जरा थांबा माझ्या मुलांची परीक्षा झाल्यावर मी येते. झालं निरोप पाठवला म्हणजे माझ्या मुलांची परीक्षा झाल्यावर मी येते. बरं मग आता मुलांची परीक्षा झाली म्हातारा थांबलं बरं का तोपर्यंत पण आली आता आतापर्यंत म्हणत होतं गंगूबाई आली का गंगूबाई आली का आणि आता मुलांची परीक्षा झाली गंगूबाई आली समोर आहे त्यांच्या गंगूबाई म्हणते बाबा मी आले बाबा बाबा असं करतो आली. आता स्मरण गेलं तिचं पहिली वाचा गेली नंतर काय झालं त्याचं आता काय झालेलं आहे स्मरण गेलं म्हणजे आता ओळखीत नाही गंगूबाईला. आता गंगूबाई किती जरी ओरडले समोरून किती धाय मोकळून जरी रडली तरी आता गंगूबाईला ते मात्र ओळखणार नाही. कारण काय जे ओळखत होतं ना त्याला ते निघून गेलं म्हणजे स्मरण म्हणजे मन त्यावेळेला ते मनच निघून जातं म्हणजे स्मरण गेलं. स्मरण गेलं आता गंगूबाईला ओळखत नाही मग थोड्या वेळाने काय होतं गतप्राण गतप्राण झाला. आता काय करायचं त्याला मग कुठे न्यायचं आता याला न्यायचं कुठे नदीवरती दुसरा आता उपाय नाही मग नदीवरती त्याला देतात आपण आणि ज्याला अग्नी दिला जातो तरी पण लक्षात घ्या कधी कधी बघा तुम्हाला सांगतो बरं ज्यावेळेला अटॅक येतो ना अटॅक
त्यावेळेला लगेच त्याला काय करायचं, लगेच मृत्यू घोषित करत नाही. ज्यावेळेला अटॅक येतो त्यावेळेला त्याला आधी पहिले लगेच डॉक्टर वगैरे बोलतो, डॉक्टर काय येतात. तर जरी समजा त्याची वाचा गेली, जरी अटॅक आलेला असला, जरी तो मृत्यूमुखी दाखवत असला म्हणजे गेला समजा थोडक्यात, पण तो परत एखाद्या येऊ शकतो. कारण त्याच्या हातमध्ये जो अग्नी आहे ना, अग्नी तो तर मात्र शेवटपर्यंत असतो. लक्षात घ्या. म्हणून अटॅक आलेला लगेच मृत्यू म्हणून घोषित करायचा नाही. डॉक्टरला बोलून जे प्रयत्न आहेत ना तेवढ्या वेळा करायचे. कारण जरी त्याचं त्या टायमाला असं दाखवलं त्यांनी प्राण गेलेले, पण ते एखाद्या वेळेला अग्नी जो असतो ना तो कधीतरी एखाद्या वेळेला चेतवला जाईल आणि त्या अग्नीद्वारे तो जिवंत होऊ शकतो. असं झालेलं आहे बऱ्याच वेळेस. झालेलं काय त्या अग्नीवरून मेलेलं ते बाहेर आलेले आहेत काही वेळेला. मी आहे मला काय करता तुम्ही जाळता मी जिवतंय. तर असं असतं. मग काय जातं नंतर परत मग तो नंतर अग्नी निघून जातो. त्यावेळेला मग म्हणतात आत्ता काय थंड पडलं सगळं नाही. तोपर्यंत जरा जरा हे होतं ना, म्हणजे म्हणतात आपण अग्नी आहे अग्नी आहे, म्हणजे ती नाडी हळूहळू हळू याचा अर्थ अग्नी आहे जरी मृत्यू घोषित केला तरी. आणि मग नंतर परत हात लावून बघतात, एखादं मात्र येऊन बघतं, मग आता संपलं बरं का, संपलं. म्हणजे काय आता अग्नी सुद्धा संपले. हां बरं, आता अजूनही अग्नी संपल्या नाही बरं का. बघा मृत्यू कसा होतो. हो द्या हो द्या असं ना. हां स्टॉप. तर मग आता करणार काय, विषय घेतला तर पुरा होऊ द्या, राहू द्या, उद्या सांगू मग चालेल नको, आताच पाहिजे ना. हां बघा आता आताच पाहिजे मला. तुम्हाला काय भूक लागली नाही का. या असं म्हणतात नाही म्हणजे यांना उलट यांना जायला पाहिजे, त्यांना घरी जाऊन आपण स्वयंपाक राहिलेला आहे. तुम्हाला स्वयंपाक करायचा हो ताई साहेब, स्वयंपाक केला नाही तुम्ही अजून. हां बरं हां ठीक. तर काय चालेल अग्नी अजूनही अग्नी एक असतो. ज्या टायमाला त्याला आता काय केलेलं असतं, लाकडावर टाकलेला असतो आणि परत त्याला अग्नी देतो. तो पूर्वीची माणसं आहेत ना, पूर्वीची माणसं बघा, जोपर्यंत आता काय करा माहिती काय, तिकडे अग्नी दिला एकदा पेटवलं नाही की मागे फिरून बघतच नाही. लगेच चला चला आपापल्या घरी चला, आता देऊ घरी जाऊन आता आंघोळ केली पाहिजे, मला कामाला गेले पाहिजे, म्हणून तुम्हाला घरी गेले पाहिजे, म्हणून तुम्हाला भूक लागली. पण त्यावेळेची पद्धत अशी होती, जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत कोण परत तिथून हलायचं नसतं. का बरं, तो शेवटचा जो अग्नी असतो ना त्याला काय म्हणतात, धनंजय अग्नी म्हणतात त्याला, धनंजय वायू. तो शेवटपर्यंत जात नाही. त्यावेळेला ठा होतो ना, म्हणजेच तो जो आत्मा असतो आपल्या आतमध्ये तो इथून परत बाहेर निघून जातो. त्या नामाला आवाज होतो. मग त्यावेळेला ती मंडळी सगळी मग घरी जातो. असा मृत्यू येतो आपल्याला. बाकी काय राहिलं असं उद्या बघू. कुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सच्चिदानंद रामदास भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की रे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे बसाय राणी. देवळांची व्यंकटी सांडो, तया सकर्मी गती वाढो. कृता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे चिमणे जावो. विश्व शोधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो तेला हो प्राणी जात. वर्षले सर्व मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तला कल्पतरूंच्या चेतना चिंतामणीचे गाव. पियुषांचे चंद्रमेले अलांछन, मार्तंडे तापयन. ते सर्व सदा सज्जन सोय होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होती वियोगी. वधियुगादी पुरुष अखंड आणि ग्रंथोपजीवी विशेषी होती. वृत्तार्थ विजय वारी एक म्हणे श्री विश्वेश्वराव. होईल राम बसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखियाला. येणे वरे ज्ञानदेव सुखियाला. येणे वरे ज्ञानदेव सुखियाला. हरि ओम शांती शांती शांती. विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबा. विसरू नको साधका माझा नामदास बाबा. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका
माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ